बोला आता हे जे सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे त्या सिंगल फेज इंडक्शन मोटरचे दोन मेन पार्ट्स वरचा जो भाग आहे त्याला स्टेटर म्हणतात जो स्टेशनरी पार्ट आहे त्याला म्हणतात स्टेटर आणि जो रोटेटिंग पार्ट आहे त्याला म्हणतात रोटर आणि आत शाफ्ट असतं एकाच शाफ्टवर हे दोन्हीही स्टेटर आणि रोटर वाइंडिंग त्या एकाच शाफ्टवर असतात तर हा आहे स्टेटर हे रोटर तर सिंगल फेज इंडक्शन मोटरच्या दोन मेन पार्ट्स आहेत जो बाहेरचा पार्ट आहे त्याच्यावरती स्टेशनरी वाइंडिंग असते जे स्टॅटिक आहे हा पार्ट मोशन मध्ये नसणारा पार्ट त्याचं नाव आहे स्टेटर आणि त्याच्यावरती जी वाइंडिंग आपण गुंडाळतो त्यामध्ये जी वाइंडिंग बसवलेली असते त्या वाइंडिंगला म्हणतात स्टेटर वाइंडिंग आणि ह्या स्टेटर वाइंडिंगला सप्लाय देतो त्या स्टेटर वाइंडिंगला सप्लाय देतो जसं ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण एका वाइंडिंगला सप्लाय देतो आणि दुसऱ्या वाइंडिंग मध्ये व्होल्टेज तयार होतं जसं दुसऱ्या वाइंडिंग मध्ये व्होल्टेज तयार होतं त्याला ट्रान्सफॉर्मेशन ऍक्शन असं म्हणतात त्याला काय म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन ऍक्शन तसं यामध्ये तुम्ही सप्लाय देता स्टेटर वाइंडिंगला आणि व्होल्टेज तयार होतं या आतल्या सेकंडरी रोटर मध्ये त्या रोटरला हे सप्लाय त्याच्यामध्ये व्होल्टेज तयार होतं या रोटर मध्ये व्होल्टेज तयार होतं आणि म्हणून याला इंडक्शन मोटर म्हणतात इंडक्शन म्हणजे काय प्रत्यक्षात इथं व्होल्टेज आपण देत नाही पण इथं व्होल्टेज तयार होतं ड्यू टू द इंडक्शन इफेक्ट ज्याला फॅरेडेज लॉ आहे फॅरेडेज लॉ काय सांगतो की जर अल्टरनेटिंग फ्लक्स या कंडक्टरच्या भोवती लिंक होत असेल तर या कंडक्टरमध्ये व्होल्टेज तयार होतं त्या मोटरमध्ये व्होल्टेज तयार होतं आणि त्या व्होल्टेजला इंड्युस्ड ईएमएफ म्हणतात आणि म्हणून या मोटरचं नाव आहे इंडक्शन मोटर त्या मोटरचं नाव आहे इंडक्शन मोटर बोला यात तुम्हाला काय विचारायचंय का बोला पटपट विचारा काय अडचण असेल तर मुलांनो शरीर डांगे आहे का जॉईन झाली का हो सर अडचण वाटते का एक सिंगल फेज इंडक्शन मोटर तुमच्या घरामध्ये जर पाणी तुम्ही वरच्या मजल्यावर चढवता त्यासाठी जी मोटर तुम्ही वापरता अर्धा हॉर्स पॉवर पाऊण हॉर्स पॉवर 1 हॉर्स पॉवर हे ज्या छोट्या मोटर्स असतात त्याला फ्रॅक्शनल एचपी मोटर असं म्हणतात त्याचं नाव आहे फ्रॅक्शनल म्हणजे अपूर्णांकात एचपी म्हणजे हॉर्स पॉवर अपूर्णांकात हॉर्स पॉवर असलेली मोटर अर्धा एचपी ची मोटर पाऊण एचपी ची मोटर 1 एचपी ची मोटर अशा ज्या ह्या मोटर्स असतात त्या मोटर्सला फ्रॅक्शनल एचपी मोटर आहे असं म्हणतात आणि हे या आपल्या चॅप्टरचं नाव आहे इंडक्शन मोटर आणि इंडक्शन कशामुळे म्हणतो तर सप्लाय देतात प्रायमरीला आणि व्होल्टेज तयार होतं सेकंडरी मध्ये त्या रोटर मध्ये व्होल्टेज तयार होतं आणि म्हणून या टाईपची जी मोटर ही जी प्रिन्सिपल आहे म्हणून याला इंडक्शन मोटर असं म्हणतात याला म्हणतात इंडक्शन मोटर आता याच्यामध्ये बघूया काय काय प्रत्येक पार्टचं फंक्शन काय आहे तर हे वाइंडिंग स्थिर आहे स्टेशनरी वाइंडिंग आहे याला आपण एसी सप्लाय देतो त्याला आपण अल्टरनेटिंग सप्लाय देतो बाहेरच्या वाइंडिंगला देतो अल्टरनेटिंग सप्लाय हे व्होल्टेज व्ही इथलं व्होल्टेज व्ही याला अल्टरनेटिंग सप्लाय तुम्ही दिला तर या वाइंडिंग मधून अल्टरनेटिंग करंट वाहतो या वाइंडिंग मधून अल्टरनेटिंग करंट वाहतो आय अल्टरनेटिंग करंट वाहतो आय ह्या वाइंडिंग मध्ये अल्टरनेटिंग करंट वाहल्यामुळे ही वाइंडिंग अल्टरनेटिंग फ्लक्स तयार करते मॅग्नेटिक फ्लक्स अल्टरनेटिंग तयार करते आणि त्याला मेन वाइंडिंग फ्लक्स म्हणतात स्टेटर फ्लक्स किंवा मेन फ्लक्स हे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फ्लक्स पाय आणि हे फ्लक्स आहे पाय हे मॅक्सिमम व्हॅल्यू आहे त्या फ्लक्सची ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे काय काय झालं तुम्ही सप्लाय दिला अल्टरनेटिंग सप्लाय दिला स्टेटर वाइंडिंग मधनं अल्टरनेटिंग करंट वाढला स्टेटर मधनं अल्टरनेटिंग करंट वाढला आणि ह्या अल्टरनेटिंग करंट मुळे ही वाइंडिंग अल्टरनेटिंग फ्लक्स तयार करते ज्याला आपण मेन फ्लक्स
फायम असं म्हणतो. मेन फ्लक्स मी तयार केलेली फ्लक्स स्टेटर वाइंडिंगने तयार केलेली फ्लक्स फायम. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे का? बोला, इथपर्यंत काय अडचण आहे का मुलांमध्ये? नाही सर. नाही. ठीक आहे, आता हे झालं स्टेटर. आता आपण रोटर म्हणजे काय पाहूया. रोटर तर रोटर मध्ये काय असतं, ते ॲल्युमिनियम किंवा कॉपरचे बार असतात. हे या टाईपच्या रोटरला म्हणतात स्क्विरल केज रोटर. स्क्विरल केज रोटर. त्याचा हा मी हे बार्स आहेत, हे जे गोल दाखवले हे सगळे बार्स आहेत. हे एक बार, हा दुसरा बार, हा तिसरा बार, हे बार्स आहेत. आणि हे बार्स पासून एक रोटर तयार केला जातो. हा रोटर तयार केला जातो आणि ह्या रोटरला स्क्विरल केज रोटर असं म्हणतात. स्क्विरल केज रोटर. स्क्विरलचा अर्थ खारोटी. खार तुमच्या झाडावर जे चढते ती खार, खारेचं तिला स्क्विरल असं म्हणतात तिला. आणि ही जी खार असते हे जे आपण आता खारोटी पाळत नाही, पण काही ठिकाणी ज्या ठिकाणी पाळतात त्या ठिकाणी तिला अशा टाईपचा पिंजरा असतो. तिला पिंजरा जो असतो, जसं आपण उंदराचा पिंजरा असतो, बाकी तुम्ही काय ससे पाळले काय त्याचे जे पिंजरे असतात, तसं हा खारीचा पिंजरा आहे त्या ठिकाणी. आणि खारीला झाडावर चढायची सवय असते. मग हे खार काय करते, त्या पिंजऱ्यावर वर पाय देते. वर चढलं की हा पिंजरा रोटेट होतो आणि तिला वाटतं की आपण वर चढलो. मग पुढचा बार येतो, मग परत खार आणखी त्याचा पुढच्या बारवर चढते आणि रोटर फिरतो. हा पिंजरा फिरतो. खालीला वाटतं की आपण असं वर वर चाललो, पण ऍक्च्युअली तसं नाही. फक्त तो बार खाली येत असतो. तो बार फक्त खाली येत असतो आणि खालीला वाटतं की आपण ह्याच्यावर पाय दिला की बार खाली येतो. पुढे ते पुन्हा पुढचा बार तिच्या पुढे येतो, ती त्याच्यावर पाय देते. तिला वाटतं की आपण आता वर 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 चढायला लागलोय. आणि अशा टाईपचा पिंजरा त्या खालीसाठी तयार केला असतो. म्हणून ह्या टाईपच्या रोटरला म्हणतात स्क्विरल केज रोटर, खालीचा पिंजरा. तशा टाईपचे हे रोटर आहे. यात काय अडचण आहे का? नाही सर. ठीक आहे. आता पुढं हे बार तयार करतात, हे जे रोटर तयार करताना काय करतात, हे जे बार्स आहेत, हे जे बार्स आहेत, हे बार्स हे ॲल्युमिनियम किंवा कॉपरचे बार्स, ॲल्युमिनियम किंवा कॉपरचे बार असतात. आणि त्याच्या दोन्ही बाजूला अशा रिंग्स असतात. हे बार त्यामध्ये बसते. ही कंडक्टर करंट कॅरिंग रिंग असते, म्हणजे ही पण मेटलचीच असते. ही रिंग पण मेटलची. आणि ह्या रिंग मध्ये ही छिद्र असतात आणि त्यामध्ये हा बार बसतो त्या मेटलच्या. म्हणजे बारच्या दोन्ही बाजूला दोन एंड रिंग्स म्हणतो आपण त्याला, एंड रिंग्स. दोन कडेच्या रिंग्स त्याच्यामध्ये बसवतात आणि त्या कायमस्वरूपी बसवलेल्या असतात. ते वेल्ड करून टाकलेलं असतं. हे त्या बारचं, हे बार आणि ही रिंग्स वेल्ड केलेली असते. हे बार आणि हे रिंग्स, हे बार आणि ही एंड रिंग ती वेल्ड केलेली असते, जेणेकरून हा इलेक्ट्रिकल क्लोज सर्किट होईल. त्यातनं ज्यावेळेला करंट वाढेल तो करंटला एक पूर्ण पाथ तयार होतो. ओपन सर्किट राहत नाही. करंट तिथून करंट गेला त्या एंड रिंग मधनं खाली आला परत. अशा प्रकारे क्लोज इलेक्ट्रिकल सर्किट तयार होण्यासाठी हे बार, हे सिस्टीम
हे रोटर तयार केलेला असतो, हा रोटर तयार केलेला असतो. या रोटर मध्ये एक अल्युमिनियम और कॉपर बार वापरतात. अल्युमिनियम किंवा कॉपर बार वापरतात. त्या कॉपर बारच्या दोन्ही तोंडाला, कॉपर बारच्या दोन्ही तोंडाला दोन एंड रिंग्स बसवलेले असतात आणि त्या परमनंटली फिक्स असतात, त्या कायमस्वरूपी बसवलेल्या असतात. तर अशा प्रकारे याची रचना असते. त्या रोटरची रचना अशा प्रकारे असते आणि हा रोटर ह्या सेम शाफ्टवर बसवलेला असतो. बाहेरच्या बाजूला स्टेटर, आतल्या बाजूला रोटर, या एकाच शाफ्टवर माउंट केलेलं असतं, बसवलेलं असतं ते. आता इथपर्यंत काय अडचण आहे का विचार? रचना कळाली का रोटरची? बोला. हा, शरीर डांगे, शरीर समजलंय सर. कोणतरी हो तरी म्हणा. आपण बोलतोय तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, तुम्हाला हे समजलं पाहिजे. तर हे ह्या प्रकारची जी रचना आहे त्याला स्क्विरल केज रोटर असं म्हणतात. आता काय होतं ह्याच्यामध्ये वर्किंग मध्ये बघा. आता परत मी लक्षात आता हे आहे रोटर, हा बाहेरची वायंडिंग आहे स्टेटर वायंडिंग, आणि हे याला रोटर म्हणतात किंवा रोटर वायंडिंग, रोटर बार्स म्हणजे हे पण एक प्रकारची वायंडिंग तयार होते. ही ह्या बारला, या रोटरला एक प्रकारची वायंडिंग या ठिकाणी तयार होते. एक करंट असा याच्यामध्ये फिरतो याच्यामध्ये. आता कसं ह्याचं प्रिन्सिपल ऑफ वर्किंग आहे बघा त्याच्यामध्ये. तर यामध्ये आपण एसी सप्लाय दिला, हा एसी सप्लाय दिला स्टेटर वायंडिंगला. तर स्टेटर वायंडिंग मधनं अल्टरनेटिंग करंट वाहतो, स्टेटर वायंडिंग मधनं अल्टरनेटिंग करंट वाहतो. हा जो अल्टरनेटिंग करंट आहे हा स्टेटर वायंडिंग त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स तयार करते. काय करते? मॅग्नेटिक फ्लक्स, हे फ्लक्स तयार करते. कोण तयार करतं? हे स्टेटर वायंडिंग. कशामध्ये तयार करते? रोटर आणि स्टेटर मध्ये जो एअर गॅप आहे त्या एअर गॅप मध्ये हे फ्लक्स तयार होतात. यामध्ये हे फ्लक्स तयार होतात. कोण तयार करतं? स्टेटर. कसले फ्लक्स आहे? अल्टरनेटिंग फ्लक्स आहे. हे फ्लक्स कसे आहेत? अल्टरनेटिंग फ्लक्स हे तयार करतं. जर एकच वायंडिंग असेल, स्टेटरची वायंडिंग एक आहे, सिंगल वायंडिंग या ठिकाणी अल्टरनेटिंग फ्लक्स तयार करते. या ठिकाणी अल्टरनेटिंग फ्लक्स तयार करते. आता हे जे फ्लक्स आहे तुम्हाला सांगितलं हे फ्लक्स आहेत अल्टरनेटिंग, आणि फ्लक्स अल्टरनेटिंग आहेत ते ह्या कॉपर बारच्या कॉपर बारवरून ते पास होतात. हे फ्लक्स त्या कॉपर बारवरून पास होतात. त्या कॉपर बारवरून हे फ्लक्स पास होतात. ज्यावेळेला हे फ्लक्स या कॉपर बारवरून पास होतात त्यावेळेला ह्या कॉपर बारमध्ये व्होल्टेज तयार होतं, इंड्यूस्ड व्होल्टेज. प्रायमरी सप्लाय दिला, सेकंडरी मध्ये व्होल्टेज तयार झालं, तर ह्यामध्ये व्होल्टेज तयार होतं आणि त्या व्होल्टेजला रोटर व्होल्टेज असं म्हणतात. बघा, सप्लाय दिला एसीला, स्टेटरला, तो आहे अल्टरनेटिंग सप्लाय, तो आहे अल्टरनेटिंग सप्लाय. त्यातनं करंट व्हायला अल्टरनेटिंग, त्या स्टेटर वायंडिंग मधनं अल्टरनेटिंग करंट व्हायला, आणि ह्या अल्टरनेटिंग करंट मुळे अल्टरनेटिंग फ्लक्स तयार झाले. त्या स्टेटरनं अल्टरनेटिंग फ्लक्स तयार केले. हे अल्टरनेटिंग फ्लक्स या रोटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, रोटरमधनं पास होतात. हे फ्लक्स कुठं आहेत? तर हे स्टेटरचे फ्लक्स, स्टेटर आणि रोटर याच्यामधला जो एअर गॅप आहे त्या एअर गॅप मध्ये हे फ्लक्स येतात आणि मग ह्या रोटरवरून ते पास होतात. त्या रोटरवरून ते एअर म्हणजे रोटरच्या सानिध्यात फ्लक्स येतात. फ्लक्स लिंक विथ द रोटर. इंग्रजी वर्डिंग काय आहे? दिस अल्टरनेटिंग फ्लक्स लिंक्स विथ द रोटर. त्या रोटरला अल्टरनेटिंग फ्लक्स लिंक होतात आणि त्यामुळे त्या रोटरमध्ये व्होल्टेज तयार होतात. त्या रोटरमध्ये व्होल्टेज तयार होतं. त्या व्होल्टेजला रोटर व्होल्टेज असं म्हणतात. बघा, तुम्ही दिलेलं अल्टरनेटिंग व्होल्टेज स्टेटरला, पण तयार झालेलं व्होल्टेज रोटरमध्ये. कशामुळं? इंडक्शन इफेक्टमुळे, ट्रान्सफॉर्मेशन इफेक्टमुळे. सप्लाय दिला याला, यांनी तयार केले करंट, तो करंट फ्लक्स तयार केले आणि हे फ्लक्स या बारला लिंक झाले, या बारवर पास झाले आणि म्हणून ह्या बारमध्ये व्होल्टेज तयार झालं. त्याला म्हणतात रोटर व्होल्टेज. हे रोटर व्होल्टेज त्या बारमधनं रोटर करंट पास होतो. व्होल्टेज तयार झालं त्या बारमध्ये,
ह्या व्होल्टेज तयार झाल्यामुळे काय झालं की ह्यातनं करंट वाहला. ही क्लोज सर्किट आहे, त्यातनं करंट व्हायला लागला, त्याला म्हणायचं रोटर करंट. बघा आता हे आहे स्टेटरचं. आता हे रोटर व्होल्टेज तयार झालं. रोटर व्होल्टेज VR, रोटर व्होल्टेज VR त्यांनी तयार केलं रोटर करंट. त्यांनी तयार केला रोटर करंट IR. याचं पहिला रोटर करंट IR आणि या रोटर करंट त्यातनं वाहत असल्यामुळे हा पण अल्टरनेटिंग आहे. तयार झालेलं व्होल्टेज अल्टरनेटिंग, त्यातनं वाहणारा करंट अल्टरनेटिंग आणि म्हणून रोटरचे फ्लक्स तयार होतात. रोटर पण फ्लक्स तयार करतो IR, IR रोटरचे फ्लक्स IR. रोटर मध्ये व्होल्टेज झालं VR, रोटर मध्ये व्होल्टेज VR, त्यामुळे ह्यातनं करंट व्हायला IR. या करंट वाहिल्यामुळं या क्लोज सर्किट मध्ये करंट व्हायला, म्हणून यामध्ये फ्लक्स तयार झाले IR. रोटरचे फ्लक्स IR आणि स्टेटरचे फ्लक्स IR. स्टेटरचे फ्लक्स IR. मेन फ्लक्स स्टेटरचे आणि रोटरनं पण फ्लक्स तयार केले IR. आणि ह्या दोन फ्लक्सचं एकमेकात इंटरलिंकिंग होतं आणि एक टॉर्क तयार होतो आणि एक मोठा फिरते. जर प्रिन्सिपल ऑफ वर्किंग काय आहे की स्टेटर फ्लक्स तयार करतं, मेन फ्लक्स IR. स्टेटर का फ्लक्स तयार करतं, स्टेटरला अल्टरनेटिंग सप्लाय मिळतो. स्टेटरच्या अल्टरनेटिंग सप्लायमुळे स्टेटरमधून अल्टरनेटिंग करंट वाहतो. स्टेटरमध्ये अल्टरनेटिंग करंट वाहिल्यामुळं स्टेटर स्वतःचे फ्लक्स तयार करतं, मेन फ्लक्स IR. हे फ्लक्स या एअर गॅप मध्ये राहतात. रोटरच्या आणि स्टेटरच्या, रोटर आणि स्टेटरच्या एअर गॅप मध्ये हे फ्लक्स वाहतात, त्या रोटरवरून जातात, म्हणून रोटरमध्ये व्होल्टेज तयार होतं. हे अल्टरनेटिंग फ्लक्स त्या कंडक्टरच्या सानिध्यात आल्यामुळे लिंक झाल्यामुळे त्या रोटरमध्ये व्होल्टेज तयार होतो VR. रोटरमध्ये व्होल्टेज तयार झाल्यामुळे रोटरमध्ये करंट वाहतो IR. त्या रोटरमध्ये करंट वाहतो IR आणि हा व्होल्टेज तयार झालं रोटरमध्ये, त्यातनं करंट व्हायला IR आणि मग ह्या रोटरने फ्लक्स तयार केले, त्यासाठी म्हणतात रोटर फ्लक्स IR. म्हणजे आता दोन फ्लक्स तयार झाले, एक फ्लक्स रोटरचा IR आणि एक फ्लक्स स्टेटरचा IR. हे दोन फ्लक्स एकमेकात इंटरलिंक होतात. आपण म्हणतो ना एकमेकात घट्ट बांधले जातात ते फ्लक्स आणि त्यामुळे ह्या इथं टॉर्क तयार होतो. एक ही मोटार चालू व्हायला जो रोटेट हे टॉर्क असतो, मोटार चालू व्हायची जे आपल्याला हे लागतो टॉर्क म्हणजे फोर्स लागतो, तर हा फोर्स तयार होतो या कायम आणि पायाच्या लिंकिंगमुळे. कायम आणि पायाच्या इंटरलिंकिंगमुळे हा रोटर फिरतो, याच्यामध्ये टॉर्क तयार होतो आणि हे टॉर्क म्हणजे ह्याला फिरायला भाग पाडतो. हा जो फोर्स आहे त्या दोघांच्या इंटरलिंकिंगमुळे जो फोर्स तयार होतो या रोटरवर, तो या रोटरला फिरायला भाग पाडतो. ही आहे ह्याचं प्रिन्सिपल ऑफ वर्किंग. या मोटरचं प्रिन्सिपल ऑफ वर्किंग काय काय आहे? हा बोला 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 बोला. हा विचारा, तुमच्या शंका तुम्ही विचारू शकता. बोला मुलांमध्ये. हे जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर काय चाललंय ते कळणार नाही. हे तुम्हाला एक सिक्वेन्स मी सांगतो की कसं तयार होते मोटार का फिरते ते. तर रोटरचे फ्लक्स आणि स्टेटरचे फ्लक्स एकमेकांना इंटरलिंक होतात आणि मग ह्याच्यावर फोर्स तयार होतो, त्याला टॉर्क असं म्हणतात. मेकॅनिकल फोर्स तयार होतो आणि हा रोटर फिरतो. हा रोटर फिरतो. यात काय अडचण आहे का सांगा? बोला. हॅलो सर. हा एक एक सांगा. हा बोला सर, फोटो टाकता का याचा? हो हो, काय अडचण नाही, फोटो टाकूया, काय काळजी करू नका. याच्यामध्ये काही समजणे असा पार्ट आहे का सांगा? प्रिन्सिपल ऑफ वर्किंग मध्ये रोटर फ्लक्स आणि स्टेटर फ्लक्स हे दोघांचे इंटरलिंकिंग मुळे मेकॅनिकल फोर्स किंवा ज्याला टॉर्क म्हणतात, हा टॉर्क
ह्या रोटरला ऍक्ट फिरायला भाग पाडतो आणि मोटार फिरते आणि ही मोटार फिरते. तर हे आहे याचं प्रिन्सिपल ऑफ वर्किंग. समजतंय का? म्हणजे फोटो काढ. हो सर. ठीक आहे. सर चला पटकन एक काढा. ठीक आहे. आता आपण पाहूया की सिंगल फेज इंडक्शन मोटार ह्या दोन फ्लक्सवर फिरते. या दोन फ्लक्सला फिरते, पण ही मोटार सेल्फ स्टार्ट नसते. स्वतःची स्वतः चालत नाही, स्वतःची स्वतः चालू होत नाही. त्यासाठी आपल्याला या स्टेटर वाइंडिंग मध्ये काही बदल करावे लागतात. आता ते आपण पुढचं पार्ट पण चालू का होत नाही. दिस मोटार सिंगल फेज इंडक्शन मोटार इज नॉट सेल्फ स्टार्टिंग. हे मी तुम्हाला म्हणतोय इथं. त्याचं कारण आता आपण पाहणार आहोत. ठीक आहे, पुढचा पार्ट पाहूया. ही मोटार स्वतःची स्वतः का चालू होत नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. डबल रिव्हॉल्विंग थिअरी ही थिअरी आहे. डबल रिव्हॉल्विंग थिअरी. ठीक आहे. तर हे आहे आपली स्टेटर वाइंडिंग. ही आहे स्टेटर वाइंडिंग. त्या स्टेटर वाइंडिंगला तुम्ही एसी सप्लाय जोडला. सिंगल फेज एसी सप्लाय हा जोडला या ठिकाणी. ठीक आहे. मग ह्या स्टेटर वाइंडिंग मधून हे स्टेटर आहे समजा. त्या स्टेटर वाइंडिंग मधून स्टेटर फ्लक्स तयार झाले. स्टेटर फ्लक्स आता तुम्हाला सांगितलं की हे जे आहे त्याच्यामध्ये एक व्होल्टेज हा करंट आणि हे फ्लक्स. हे फ्लक्स स्टेटरचे फ्लक्स आय एम मेन फ्लक्स स्टेटरचे आय एम. तर ह्याची जी मॅक्सिमम व्हॅल्यू असते तर हा फेजरच्या स्वरूपात असं दाखवतात. फेजर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. तर हा आहे आय एम मेन फ्लक्स ऑफ द स्टेटर. आय एम मेन फ्लक्स तयार केलेली फ्लक्स स्टेटरने तयार केलेला फ्लक्स आय एम. तर ह्या डबल रिव्हॉल्विंग थिअरी मध्ये काय म्हणतात की हा जो फेजर असतो त्याला जो फेजर म्हणतो आपण. तर ह्या फेजरचे आपण दोन भाग करू शकतो. एक रिव्हर्स डायरेक्शन मध्ये रिव्हर्स आणि दुसरा आहे फॉरवर्ड. क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये असतो तो आहे फॉरवर्ड. आणि ह्या आयएम चे दोन पार्ट होतात. एक IM/2 अर्धा क्लॉकवाइज आणि अर्धा अँटी क्लॉकवाइज असे दोन पार्ट तुम्ही त्या फेजरचे करू शकता. ह्या फ्लक्सचे दोन पार्ट त्या दोन्हीचा मिळून हा फ्लक्स तयार होतो. त्याला म्हणतात डबल रिव्हॉल्विंग थिअरी. डबल रिव्हॉल्विंग थिअरीनं आता आपण पुढे जाणार आहोत की अर्धे फ्लक्स फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये वाहतात आणि अर्धे फ्लक्स रिव्हर्स डायरेक्शन मध्ये वाहतात. आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं मेन फ्लक्स. कुठल्याही क्षणी एक मेन फ्लक्स फायम तयार होतो. या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे फायम. यात काय अडचण आहे काय विचारा. बोला काय अडचण आहे का. अजून एकदा सांग. डबल रिव्हॉल्विंग थिअरी याचा अर्थ एक फेजर तुम्ही दोन असं दाखवू शकता की त्याचा अर्धा भाग रिव्हर्स डायरेक्शन मध्ये फिरतोय आणि अर्धा भाग हा फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये फिरतोय. अँटी क्लॉकवाईज अर्धा आणि क्लॉकवाईज अर्धा. आणि कोणत्याही क्षणी या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे मेन फ्लक्स असतो. ह्या थिअरीला म्हणतात डबल रिव्हॉल्विंग थिअरी. डबल जे दोन प्रकार आहेत याचा एकच फेजर दोन प्रकारे दाखवला जातो त्याला डबल रिव्हॉल्विंग थिअरी म्हणतात. डबल रिव्हॉल्विंग थिअरी. आणि ह्याचे दोन भाग असतात तर हे सारखे असतात IM/2 IM/2. या दोन्हीचं हे फायम हे फायम IM/2 प्लस IM/2 म्हणजे फायम.
मेन फ्लक्सचे दोन भाग सारखे दोन भाग होतात, एक रिव्हर्स डायरेक्शन मध्ये आणि एक फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये. आता हे जे रोटर आहे, समजा हा रोटर आहे आणि हे त्याचा बार आहे, हे रोटरचे बार आहे. तर हे जे रोटरचे बार आहेत, हे जे फ्लक्स आहेत, हे फ्लक्स त्या रोटरवरती फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये होतात. आता हे अर्धे फ्लक्स या रोटरमध्ये अर्ध्या ह्या दिशेने जातात. फॉरवर्ड फ्लक्स, फॉरवर्ड फ्लक्स Im/2, फॉरवर्ड फ्लक्स Im/2 आणि अर्धे फ्लक्स रिव्हर्स डायरेक्शन मध्ये त्याला म्हणतात बॅकवर्ड फ्लक्स किंवा रिव्हर्स फ्लक्स. बॅकवर्ड फ्लक्स Im/2. हे तयार झालेले फ्लक्स अर्धे बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये आणि अर्धे फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये त्या रोटरच्या बारवर येतात. आणि म्हणून ह्या रोटरमध्ये फॉर बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये व्होल्टेज तयार होतं. बॅकवर्ड व्होल्टेज कशामध्ये तयार होतं? या रोटरमध्ये बॅकवर्ड व्होल्टेज ऑफ रोटर. आता हे फ्लक्स Im/2 आहे, हे फ्लक्स पण Im/2 आहे. त्यामुळे जेवढं व्होल्टेज इथं या दिशेने बॅकवर्ड डायरेक्शन तयार होतं, तेवढंच व्होल्टेज फॉरवर्ड डायरेक्शन तयार होतं. तर हे आहे फॉरवर्ड व्होल्टेज. त्या रोटरमध्ये दोन व्होल्टेजचे प्रकार राहतात. एक बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये अर्ध व्होल्टेज तयार होतं आणि हे व्होल्टेज फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये तयार होतं. मग ह्याच्यामुळे काय होतं की ह्यामध्ये अर्धे व्होल्टेज नीट लक्ष द्या. हे मेन फ्लक्स तयार झाले रोटर स्टेटरचे. त्याचे दोन भाग आपण केले, एक फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये, एक बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये. हे जे बॅकवर्ड डायरेक्शनचे फ्लक्स या बारवरून पास होतात, ते बॅकवर्ड व्होल्टेज तयार करते या रोटरमध्ये. आणि फॉरवर्ड फ्लक्स या रोटरमध्ये फॉरवर्ड व्होल्टेज तयार करतो. मग या बॅकवर्ड व्होल्टेजमुळे बॅकवर्ड करंट वाहतो. त्या बारमधून बॅकवर्ड डायरेक्शनचा करंट, हा बॅकवर्ड करंट वाहिला आणि हा त्यामधून हा फॉरवर्ड करंट वाहिला. हा आहे फॉरवर्ड करंट. अर्धे फ्लक्स बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये म्हणून व्होल्टेज झालं अर्ध बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये व्होल्टेज तयार झालं. त्याच्यामुळं त्या दिशेनं बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये करंट वाढला, त्याला IR/2 म्हणतात. टोटल करंट मधला रोटर करंट मधला अर्धा करंट बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये आणि अर्धा करंट फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये. नीट लक्ष द्या. अर्धे फ्लक्स बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये, त्याचे अर्धे फ्लक्स फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये. त्यामुळे इथं व्होल्टेज अर्धा व्होल्टेज तयार होतं, काही व्होल्टेज तयार होतं बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये आणि काही व्होल्टेज तयार होतं फॉरवर्ड डायरेक्शन. बॅकवर्ड डायरेक्शनचं व्होल्टेज रोटर मधनं बॅकवर्ड डायरेक्शनचा करंट तयार करतो, त्या बाजूने वाहणारा करंट तयार करतो. आणि हे व्होल्टेज या बाजूने फॉरवर्ड डायरेक्शन तयार करणारा करंट तयार करतो. बघा, दोन करंट तयार झाले, एक दोन व्होल्टेज तयार झाले, एक बॅकवर्ड व्होल्टेज, एक फॉरवर्ड व्होल्टेज. त्या बॅकवर्ड व्होल्टेजने तयार केला बॅकवर्ड करंट आणि फॉरवर्ड व्होल्टेजने तयार केला फॉरवर्ड करंट. आता हे करंट फ्लक्स तयार करतात. हे जे फ्लक्स आहे, तर ह्या फ्लक्सला आपण ह्या रोटरमध्ये रोटरनं तयार केले IR/2 अर्धे फ्लक्स. या अर्ध्या करंटनं IR/2 टोटल फ्लक्स ∅R. त्यातले अर्धे फ्लक्स कुठल्या डायरेक्शन मधनं? फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये.
अर्धे फ्लक्स झाले फॉरवर्ड डायरेक्शन आणि अर्धे फ्लक्स झाले बॅकवर्ड डायरेक्शन. बॅकवर्ड फ्लक्स म्हणतात त्याला I/R/2. नीट लक्ष द्या. हे फ्लक्स अर्धे बॅकवर्ड डायरेक्शन अर्धे फॉरवर्ड डायरेक्शन हे स्टेटरचे फ्लक्सचे दोन भाग आहेत. स्टेटरचे फ्लक्स ह्या कंडक्टरला लिंक झाले आणि इथं व्होल्टेज तयार झालं बॅकवर्ड डायरेक्शन. त्या बॅकवर्ड डायरेक्शन काय व्होल्टेजमुळं त्या कंडक्टर मधनं बॅकवर्ड करंट वाहला. त्या बॅकवर्ड करंटमुळं बॅकवर्ड फ्लक्स तयार झाले. या बाजूचे बॅकवर्ड फ्लक्स तयार झाले. तसंच हे फ्लक्स स्टेटरचे फ्लक्स त्या कंडक्टरला रोटर कंडक्टरला फॉरवर्ड डायरेक्शनला लिंक झाले. फॉरवर्ड डायरेक्शनला लिंक झाले म्हणून इथं फॉरवर्ड व्होल्टेज तयार झालं. हे फॉरवर्ड व्होल्टेज यामध्ये फॉरवर्ड करंट तयार करतं आणि हे फॉरवर्ड करंट फॉरवर्ड फ्लक्स तयार करतात. अर्धे फॉरवर्ड फ्लक्स रोटरचे फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये आणि अर्धे फ्लक्स रोटरचे बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये. IR/2 इन बॅकवर्ड डायरेक्शन. IR म्हणजे रोटर फ्लक्स. त्यातले अर्धे झाले बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये आणि अर्धे तयार झाले फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये. तर आता काय होतं बघा, हे जे मेन फ्लक्स आहे आपण थिअरी काय सांगितली की स्टेटर फ्लक्स links with the rotor flux. Stator flux links with the rotor flux and their torque is produced. Stator flux आणि rotor flux च्या इंटरलिंकिंग मुळे त्या मोटरवर टॉर्क तयार होतो. या मोटरवर टॉर्क तयार होतो. आता बघा हे स्टेटर फ्लक्स आहे ∅m. स्टेटर फ्लक्स आहे ∅m. ते लिंक होणार बॅकवर्ड फ्लक्स बरोबर. त्या रोटरच्या बॅकवर्ड फ्लक्स बरोबर हे मेन फ्लक्स लिंक होणार. मी काय सांगितलं, हे फ्लक्स याला लिंक होतात आणि म्हणून टॉर्क तयार होतो, म्हणून फोर्स तयार होतो. तर हे स्टेटर फ्लक्स या रोटरच्या अर्ध्या फ्लक्स बरोबर बॅकवर्ड फ्लक्स बरोबर इंटरलिंक होतात. यांचे इंटरलिंकिंग होतं आणि मग ह्या दिशेनं टॉर्क तयार होतो. टॉर्क इन बॅकवर्ड डायरेक्शन. टॉर्क इन बॅकवर्ड डायरेक्शन कशामुळे तयार झाला, ∅m and IR/2 यांच्या इंटरलिंकिंग. हे फ्लक्स आणि ह्याचे अर्धे फ्लक्स हे एकमेकांना इंटरलिंक होतात आणि ह्या दिशेनं टॉर्क तयार होतो. बॅकवर्ड डायरेक्शन टॉर्क म्हणजे ह्या मोटरवर ह्या रोटरवर टॉर्क तयार होतो. आता दुसरा जो टॉर्क आहे हा दुसरा टॉर्क बघा, हा दुसरा टॉर्क हा कशामुळे, हे मेन फ्लक्स ∅m आणि हे फॉरवर्ड फ्लक्स IR/2 हे आणि हे यांच्या इंटरलिंकिंग मुळे त्या दिशेने टॉर्क तयार होतो. इंटरलिंक्स अँड फॉरवर्ड टॉर्क प्रोड्यूस होतो. रोटरवर दोन टॉर्क प्रोड्यूस होतात. एक बॅकवर्ड टॉर्क, या रोटरवर एक बॅकवर्ड टॉर्क प्रोड्यूस होतो आणि या ठिकाणी एक फॉरवर्ड टॉर्क प्रोड्यूस होतो आणि हा बॅकवर्ड टॉर्क प्रोड्यूस होतो. हा रोटर आहे समजा. ह्या रोटरवर एक टॉर्क फॉरवर्ड, एक टॉर्क बॅकवर्ड आणि एक टॉर्क फॉरवर्ड आणि त्याच्यामुळे हे दोन टॉर्क एकमेकांना कॅन्सल करतात आणि रोटर फिरत नाही आणि म्हणून सिंगल फेज इंडक्शन मोटार सेल्फ स्टार्ट होत नाही. सिंगल फेज इंडक्शन मोटार का सेल्फ स्टार्ट होत नाही, तर त्यासाठी ही सगळं त्याला डबल रिव्हॉल्विंग थिअरी म्हणतात. तर ह्या डबल रिव्हॉल्विंग थिअरीचा अर्थ असा आहे, यातल्या सगळ्यात एकच आहे की ह्या रोटरवर दोन इक्वल आणि अपोजिट टॉर्क ऍक्ट होतात. जर अल्टरनेटिंग सप्लाय असेल आणि वाइंडिंग जर एकच असेल, स्टेटर वाइंडिंग जर एकच असेल, तर फॉरवर्ड टॉर्क तयार होतो, तेवढाच बॅकवर्ड तयार होतो. दोन्ही सारखेच कशामुळं, ∅m आणि ∅r/2 त्याच्यामुळे जेवढा टॉर्क होतो तेवढाच टॉर्क ∅m आणि ∅r/2 तेवढाच तयार होतो आणि म्हणून हे दोन्ही टॉर्क एकमेकांना कॅन्सल करतात आणि रोटर चालू होत नाही. रोटर हा चालू होत नाही. मग जर तुम्ही त्या रोटरला असं फिरवलं तर मग काय होतं, तुम्ही फिरवलेला टॉर्क फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये, तुम्ही
फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये फिरवलं तर हा फॉरवर्ड आणि तुम्ही दिलेला टॉर्क म्हणून रोटर या बाजूने फिरतो. हा टॉर्क कमी आणि तुम्ही फिरवलेलं अधिक ओरिजिनल या दोन्हीची बेरीज इकडे होते आणि तुम्ही एक रोटर करायला लागता. समजा तुम्ही उलट्या दिशेने फिरवलं ते उलट्या दिशेने फिरवलं रिव्हर्स डायरेक्शन फिरवलं तर तुम्ही दिलेला टॉर्क तुमच्या हाताने दिलेला टॉर्क आणि हा बॅकवर्ड टॉर्क या दोन्ही जास्त होतात हे कमी पडतं आणि रोटर उलट्या दिशेने फिरायला सुरुवात होते. आणि म्हणून सिंगल फेज इंडक्शन मोटार सेल्फ स्टार्ट होत नाही. हे दोन्ही टॉर्क एकमेकाला अल्टरनेटिव्ह टच असतील एसी सप्लाय जोडला एकच वाइंडिंग असेल तर दोन इक्वल आणि अपोजिट टॉर्क त्याच्यावर तयार होतात आणि रोटर फिरत नाही. तुम्हाला बाय एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करावा लागतो. तुम्हाला बांधून त्याला फिरवावं लागतं आणि प्रॅक्टिकली हे शक्य नाही. प्रॅक्टिकली दररोज तुम्ही जाऊन त्या रोटरवर फिरवायचं त्याला हे शक्य होत नाही आणि म्हणून ह्या मोटरच्या कन्स्ट्रक्शन मध्ये चेंजेस करतात. मोटार सेल्फ स्टार्ट व्हावी म्हणून मोटार स्वतःची स्वतः चालू व्हावी म्हणून याच्यामध्ये चेंजेस करतात. तर काय चेंजेस करतात ते आपण पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर मोटार का सेल्फ स्टार्ट होत नाही ते परत एकदा नीट समजून घ्या. काय होतं स्टेटरला सप्लाय दिला स्टेटर वाइंडिंग मेन फ्लक्स तयार केले कायम त्याचे डबल रिव्हॉल्विंग केल्यानुसार दोन पार्ट आपण करू शकतो. दोन ह्या मेन फ्लक्सचे दोन पार्ट होतात. एक रिव्हर्स डायरेक्शन मध्ये अर्धा Im/2 अर्धा ही रिव्हर्स डायरेक्शन मध्ये फ्लक्स आणि अर्धे फ्लक्स फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये. हे अर्धे फ्लक्स ह्या रोटरवरून जातात त्यावेळेला या रोटर मध्ये बॅकवर्ड रिव्हर्स म्हणजे बॅकवर्ड डायरेक्शन जो व्होल्टेज तयार होतो. बॅकवर्ड डायरेक्शनचं व्होल्टेज त्यातनं बॅकवर्ड करंट पास करतो. रोटरचं बॅकवर्ड करंट पास होतो. बॅकवर्ड करंट काय करतं IR/2 हा बॅकवर्ड करंट आहे. हे बॅकवर्ड फ्लक्स तयार करतो. रोटरचे बॅकवर्ड फ्लक्स तयार करतो. रोटरमधनं बॅकवर्ड फ्लक्स तयार करतो. आणि आता इकडे बघा हे मेन फ्लक्स आहे. ह्या मेन फ्लक्सचा अर्धा भाग फॉरवर्ड तो फॉरवर्ड भाग ज्यावेळेला रोटरमधनं जातो रोटरच्या मधून पास होतो त्यावेळेला रोटरमध्ये फॉरवर्ड व्होल्टेज तयार होतो. इथं फॉरवर्ड व्होल्टेज तयार होतो. हे फॉरवर्ड व्होल्टेज फॉरवर्ड करंट तयार करतात. त्या बाजूने फॉरवर्ड करंट तयार करतो. हे फॉरवर्ड करंट फॉरवर्ड फ्लक्स तयार करतो. त्या बाजूने फ्लक्स फॉरवर्ड फ्लक्स तयार करतो आणि हे फॉरवर्ड फ्लक्स आणि मेन फ्लक्स या दोन्हीच्या इंटरलिंकिंग फॉरवर्ड टॉर्क तयार होतो. हे बॅकवर्ड फ्लक्स आणि मेन फ्लक्स यांच्या लिंकिंग हा बॅकवर्ड टॉर्क तयार होतो आणि हे दोन टॉर्क इक्वल आणि अपोजिट असतात. त्याच्यामुळं हे मेन फ्लक्स हाय आहे हा पण अर्धा आहे. रोटर फ्लक्स अर्धा आहे आणि इकडं पण अर्धा आहे. मेन फ्लक्स आणि आहे म्हणून जेवढा टॉर्क तयार होतो तेवढाच टॉर्क मेन फ्लक्स आणि हा फायर एवढा फॉरवर्ड तयार होतो आणि दोन्ही इक्वल आणि अपोजिट टॉर्क एकमेकाला कॅन्सल करतात आणि रोटर स्थिर राहतो. रोटर फिरत नाही आणि म्हणून सिंगल फेज इंडक्शन मोटार इज नॉट सेल्फ स्टार्टिंग. जर सिंगल वाइंडिंग असेल तर सिंगल फेज इंडक्शन मोटार सेल्फ स्टार्ट होत नाही. हे आहे याचं. बोला याच्यामध्ये काय विचारायचंय का? नो सर समजतंय का? हो सर. हा कुठल्याही पुस्तकात एवढं डीप मध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं नाही फिगर नाही एवढ्या. हे तुम्हाला नीट आयडिया क्लिअर व्हावी म्हणून आपण हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर चित्र आणतोय. जर तुमचं लक्ष असेल तर तुम्हाला नक्की समजेल. त्याच्यापेक्षा तुम्ही नुसतं वाचलं तर काही करणार नाही. एवढंच म्हणते की सिंगल फेज इंडक्शन मोटार इज नॉट सेल्फ स्टार्टिंग. हे याच्यामध्ये इक्वल अँड अपोजिट टॉर्क्स आर प्रोड्यूस्ड अँड दे कॅन्सल टू इच अदर. त्यामुळं सिंगल फेज इंडक्शन मोटार इज नॉट सेल्फ स्टार्टिंग हे त्याचं उत्तर आहे. पण कसे स्टार्ट होऊन इक्वल आणि अपोजिट टॉर्क कसे तयार होतात हे मी तुम्हाला फळ्यावर क्लिअरली समजावून सांगितलेलं आहे. एवढी आयडिया तुम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळत नाही. म्हणून तुम्हाला समजते का नाही हे नीट समजून सांगितलं. होय का नाही? शरयू बोला. शरयू डांगे. शरयू हा सर. समजतंय का? हो सर समजतंय. ठीक आहे.
तर हा हा पार्ट आणि या ठिकाणी महत्वाचा, त्या ठिकाणी सिंगल फेज इंडक्शन मोटर हे सेल्फ स्टार्ट होत नाही. आता ह्याला सेल्फ स्टार्ट करायचं आहे, तर काय चेंजेस करायला लागतील हे पुसून टाकू का? त्याचा पण फोटो पाठवू सर. याचाही पाठवायचा. बरं एक काय करायचं आहे, ठीक आहे, मला पाठवा माझ्या. हा ठीक आहे. आता आपण ही मोटर सेल्फ स्टार्ट करायची, तर काय करावं लागेल हे पाहूया आपण. नीट लक्ष द्या. आता मोटर स्वतः चालू होत नाही, तुम्हाला जाऊन टॉर्क द्यावा लागतो, तुम्हाला झटका द्यावा लागतो, त्या शाफ्टला फिरवावं लागतं त्या पंख्याला धरून, आणि मग ती फिरते त्या बाजूला. ठीक आहे. तर आता काय करावं लागतं ह्याच्यामध्ये, मोटर चालू होण्यासाठी काय करावं लागतं? लक्ष द्या इथं सगळे जरा. काय करावं लागेल या ठिकाणी, तर सगळेजण नीट लक्ष द्या. हे मोटर सेल्फ स्टार्ट कधी होईल, जर ह्या रोटर भोवती, ही जो रोटर आहे या रोटर भोवती हे अल्टरनेटिंग फ्लक्स, आपण हे जे अल्टरनेटिंग फ्लक्स तयार झाले, हे अल्टरनेटिंग फ्लक्स तयार होण्याच्या ऐवजी ह्या रोटर भोवती जर रोटेटिंग फ्लक्स तयार केले, आहे रोटर, आहे रोटर, तर हा रोटर असतो स्थिर. सुरुवातीला मोटर चालू करताना हा रोटर स्पीड नसतो याला. मग जर तुम्ही ह्या रोटर भोवती रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणतो त्याला, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, त्या रोटर भोवती असं अल्टरनेटिंग फ्लक्स नकोय. या रोटर भोवती हे अल्टरनेटिंग फ्लक्स नकोय. तर कसे फ्लक्स पाहिजे? रोटेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स पाहिजे. हे फील्ड कसं पाहिजे? ह्या रोटर भोवती फिरणार फील्ड पाहिजे. त्या रोटर भोवती फिरणार फील्ड पाहिजे. त्यामुळे काय होतं, हे फील्ड आहे, हे या फील्डमुळे, या मॅग्नेटिक फ्लक्समुळे त्याच्यामध्ये व्होल्टेज तयार होतं, त्या रोटरमध्ये व्होल्टेज तयार होतं. आणि तुम्हाला मी लेंथ लॉ सांगितला, तयार झालेलं व्होल्टेज काय करतं, ते स्वतः तयार होऊ नये म्हणून प्रयत्न करतो. मग हे व्होल्टेज का तयार झाले या रोटरमध्ये? फील्ड फिरतंय, फील्ड रोटेट होते आणि रोटर स्थिर आहे, रोटर स्थिर आहे. त्यामुळं हे ह्या रोटरमध्ये तयार झालेलं फील्ड त्या रोटरला या स्पीडनं फिरायला भाग पाडतो. त्याला लेंझ लॉ आपण म्हणतो, लेंझ लॉ म्हणून शिकलो. लेंझ लॉ काय सांगतो? The voltage induced in the conductor opposes its basic cause of generation. त्याचं तयार व्हायचं कारण जे आहे, त्यात व्होल्टेज का तयार झालं? हे स्थिर आहे आणि हे मोशन मध्ये आहे. हे मॅग्नेटिक फील्ड फिरतंय आणि रोटर मात्र स्थिर आहे, आणि म्हणून ह्याचं व्होल्टेज तयार होतं. हे तयार झालेलं व्होल्टेज हे स्वतः तयार होऊ नये म्हणून प्रयत्न करतं. मग कधी स्वतः तयार होणार नाही? हे पण रोटेटिंग आहे आणि हे पण फिरायला लागलं ह्या गतीनं, तर मग ह्यात व्होल्टेज तयार होतं. बघा, रोटरमध्ये व्होल्टेज कधी तयार होणार नाही? जर रोटर हे मॅग्नेटिक फील्ड पण फिरतंय आणि रोटर फिरतो, तरच ह्याच्यामध्ये व्होल्टेज तयार होणार. आणि मग हे व्होल्टेज काय करतं? आता सुरुवातीची कंडिशन कशी, इथं स्थिर असतो, हे रोटेटिंग असतं, त्यामुळे इथं व्होल्टेज तयार होतं. हे तयार झालेलं व्होल्टेज त्याला ह्या रोटरला फिरायला भाग पाडतं. त्या दिशेनं, ज्या दिशेनं मॅग्नेटिक फील्ड आहे त्या दिशेनं फिरायला भाग पाडतं. तेवढ्या स्पीडनं, जेवढा स्पीड या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचा आहे, जेवढा स्पीड या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचा आहे, तेवढ्या स्पीडनं हा रोटर फिरायला भाग पाडतो. आणि म्हणून तुम्हाला जाऊन चालू करावं लागत नाही, रोटर आपोआप फिरायला सुरुवात होते. कधी? जर तुम्ही ह्याच्या भोवती अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फील्डच्या ऐवजी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार केलं आणि ते रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड फिरतंय आणि रोटर स्थिर आहे, तर रोटर स्थिर राहत नाही. त्याच्यामध्ये जे तयार झालेलं व्होल्टेज आहे ते ऍज पर लेंझ लॉ, हे व्होल्टेज
त्या रोटरला फिरायला भाग पाडतं. हे त्याच दिशेने फिरायला भाग पाडतं, जेणेकरून यामध्ये या दोन्हीचा स्पीड सारखा झाला तर इथं व्होल्टेज तयार होणार नाही, त्याच्यामध्ये व्होल्टेज तयार होणार नाही. म्हणून हे रोटरला फिरायला भाग पाडतं. त्या रोटरमध्ये तयार झालेलं व्होल्टेज, ऍज पर लेन्झ लॉ. तेच तुम्हाला सांगितलं की लेन्झ लॉ काय सांगतो की व्होल्टेज इंड्यूस्ड इन द रोटर अपोजेस, विरोध करतो कशाला, इट्स बेसिक कॉज ऑफ जनरेशन. तो कशामुळे तयार व्होल्टेज कशामुळे तयार झाले त्याला विरोध करतो. त्यामध्ये तयार झालेलं व्होल्टेज स्वतः तयार होऊ नये म्हणून प्रयत्न करतो. मग का तयार झालेलं व्होल्टेज, फील्ड फिरतंय आणि स्टेटर स्थिर आहे, हा रोटर स्थिर आहे. म्हणून हे व्होल्टेज काय करतं, त्या रोटरला फिरायला भाग पाडतं, जेणेकरून दोन्हीचा स्पीड सारखा झाला तर इथं व्होल्टेज तयार होत नाही, आणि म्हणून हा रोटर फिरतो. त्या तयार झालेल्या व्होल्टेजमुळे रोटर ऑटोमॅटिकली फिरतो, रोटर फिरायला सुरुवात होते आणि म्हणून त्याला सेल्फ स्टार्ट म्हणतात. तुम्ही जाऊन त्याला धक्का द्यायची गरज नाही, हे रोटर ऑटोमॅटिकली फिरतो. का फिरतो तर ह्यातलं तयार झालेलं व्होल्टेज त्याच्यावरती त्या दिशेने फिरायला भाग पाडतो. ऍज पर लेन्झ लॉ, द व्होल्टेज इंड्यूस्ड इन द रोटर अपोजेस इट्स बेसिक कॉज ऑफ जनरेशन. ते त्याचं तयार होण्याचे कारण आहे, त्याला विरोध करतो. हे रोटरमध्ये का व्होल्टेज तयार झालं तर हे स्थिर आहे आणि हे रोटेटिंग आहे. मग हे जर रोटेटिंग झालं त्या दिशेने तर इथं व्होल्टेज तयार होणार नाही. म्हणून हे तयार झालेलं व्होल्टेज हे स्वतः या रोटरला फिरायला भाग पाडतो त्याच दिशेने, मग याच्यामध्ये व्होल्टेज तयार होतो आणि म्हणून ही मोटार सेल्फ स्टार्ट होते. एकदा मोटार स्टार्ट झाली की मग हे मेन फ्लक्स आणि या रोटरचे फ्लक्स हे एकमेकाला इंटरलिंक होतात आणि तो स्पीड कॉन्स्टंट राहतो, पण मोटार स्टार्ट चालू होण्यासाठी तुम्हाला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आवश्यक असते. एकदा मोटार चालू झाली फिरायला लागलं की मग मेन फ्लक्स आणि रोटर फ्लक्स हे एकमेकाला इंटरलिंक होणे परत कंटिन्यू राहतात. एकदा फिरायला सुरुवात झाली की ते कंटिन्यू फिरत राहतो जोपर्यंत तिथं सप्लाय चालू आहे. तर ही जी थिअरी आहे त्याला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणतात. याच्या भोवती सुरुवातीला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झालं पाहिजे, फक्त सुरुवातीपुरतं. नंतर अल्टरनेटिंग असलं तर चालतं. एकदा का ह्याला तुम्ही सांगितलं की एकदा असं ढकललं की त्याला स्पीड आला की हे दोन फ्लक्स ते चालू ठेवतात. तसं एकदा काय रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड सुरुवातीला तयार झालं की मोटर फिरायला लागला, त्या फील्डमुळे तिथे ह्या तयार झालेल्या व्होल्टेज त्याला फिरायला भाग पाडतो. एकदा का रोटर फिरायला लागला की मग रोटर फ्लक्स आणि मेन फ्लक्स एकमेकात इंटरलिंक होतात आणि ही कॉन्स्टंट कायम फिरत राहतो जोपर्यंत स्टेटरला एसी सप्लाय आहे, जोपर्यंत मेन फ्लक्स आहे तोपर्यंत हे फिरत राहतं. अशा प्रकारे त्याला मोटार सेल्फ स्टार्ट करायची पद्धत म्हणतात. काय तर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड रोटर तयार करावं लागतं. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड रोटर तयार झालं तर रोटर ऑटोमॅटिकली फिरायला लागेल. इथपर्यंत काय अडचण आहे का विचारा, बोला. हा, मुलांमध्ये नो सर. नाही सर. समजतंय ना? हो सर. ठीक आहे. मग आता हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कसं तयार करतात हा पार्ट आहे, आपण एक 10 मिनिटात घेऊया. ह्याच्यामध्ये काय चेंजेस करावे लागतील मोटारमध्ये, ह्या कन्स्ट्रक्शन मध्ये चेंजेस करावे लागतात जेणेकरून मोटारला सुरुवातीला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. तर ह्याच्यासाठी त्या रोटरमध्ये काय चेंजेस करावे लागतात तर त्याच्या कंडिशन्स आपण पाहूया. ठीक आहे, त्याच्या कंडिशन्स पाहूया. तर जर तुम्हाला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करायचं असेल तर किमान 2 फ्लक्स लागतात. आपली 3 फेज इंडक्शन मोटर का ते स्वतः चालू होते तर त्यामध्ये 3 फ्लक्स तयार होतात, आर फेजचा एक, वाय फेजचा एक आणि बी फेजचा एक. त्यामुळं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जर तयार करायचं असेल तर त्यामध्ये एक फ्लक्स तयार होऊन चालत नाही, एकच वाइंडिंग आहे, एकच फ्लक्स तयार झाला तर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होत नाही. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार व्हायला 2 फ्लक्स तयार व्हावे लागतात आणि म्हणून
या स्टेटर वायंडिंगचे दोन भाग करतात. याचे दोन फ्लक्स तयार करायचे म्हणून स्टेटर वायंडिंगचे दोन भाग करतात. जेणेकरून पहिली कंडिशन काय आहे आपली, टू फ्लक्सेस आर टू बी प्रोड्यूस्ड. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करायला काय लागतं, दोन फ्लक्स लागतात. सिंगल फ्लक्स रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करू शकत नाही. एक वायंडिंग तयार केलेले जे फ्लक्स आहे ते सिंगल फ्लक्स, एका वायंडिंग एक फ्लक्स तयार करेल का दोन करेल? किती फ्लक्स तयार होतात एका वायंडिंग? एक फ्लक्स तयार होणार. त्यासाठी स्टेटरचे दोन भाग करतात. काय करतात, टू फ्लक्सेस तयार करण्यासाठी स्टेटर वायंडिंगचे दोन भाग करतात. त्यात काय अडचण आहे का? 100 टर्न्स असतील तर 50-50 टर्न्सचे दोन भाग करतात. पहिली कंडिशन. मग दोन वायंडिंग जर तयार झाल्यामुळे दोन वायंडिंग दोन फ्लक्स तयार करते. दोन वायंडिंग दोन फ्लक्स तयार करते. ही पहिली कंडिशन. आता दुसरी कंडिशन काय असते, हे स्टेटर वायंडिंगचे दोन भाग केले आणि दोन फ्लक्स आपल्याला मिळाले. आता दुसरी कंडिशन आहे, these two fluxes या दोन वायंडिंग तयार केलेले fluxes should have 90 degree physical displacement. बघा मी शब्द काय वापरतो तुम्ही लक्षात घ्या. 90 डिग्री फिजिकल डिस्प्लेसमेंट म्हणजे एक फ्लक्स जर हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर तयार होत असेल तर दुसरे फ्लक्स व्हर्टिकल ऍक्सिस वर, म्हणजे इथे 90 डिग्री फरक पडेल. दोन फ्लक्स मध्ये 90 डिग्री फरक तरी असणार आहे. एक फ्लक्स हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर तयार झाले पाहिजे आणि दुसरे फ्लक्स व्हर्टिकल ऍक्सिस वर तयार झाले पाहिजे. मग असं करण्यासाठी काय करतात, एक वायंडिंग ही समजा ही स्टार्टिंग वायंडिंग आहे, दोन भाग केले मेन वायंडिंगचे. एकाला म्हणतात स्टार्टिंग वायंडिंग, ही फक्त स्टार्टिंग कुठे उपयोगात येते तिला पण सप्लाय देतो आपण. हे अर्धा भाग झाला हॉरिझॉन्टल वर, यांनी तयार केलेले फ्लक्स झाले हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर. आणि दुसरा जो पार्ट आहे या स्टार्टिंग वायंडिंगचा तो व्हर्टिकल ऍक्सिस वर ठेवतो. तो दुसरा पार्ट त्याला मेन वायंडिंग म्हणतो, जे कायमस्वरूपी इथे फ्लक्स आपल्याला उपयोगीला लागणार आहे. IM मेन फ्लक्स आणि हे स्टार्टिंग वायंडिंगचे फ्लक्स IS. आपल्याला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करायचं. तर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी पहिली कंडिशन, देयर शुड बी टू फ्लक्स. मग आपल्याला एक वायंडिंग एकच फ्लक्स देणार म्हणून या वायंडिंगचे दोन भाग केले. अर्धा भाग ठेवला हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर, अर्धा भाग ठेवला व्हर्टिकल ऍक्सिस वर. ज्यामुळे दुसरी कंडिशन काय होते की ह्या दोन फ्लक्स मध्ये 90 डिग्री फिजिकल डिस्प्लेसमेंट, दोन फ्लक्स हे वेगवेगळ्या अँगल मध्ये पाहिजे. डिस्प्लेसमेंट म्हणजे जागा. तुमचे बेंच समजा एक लाईन आहे व्हर्टिकल आणि दुसरी हॉरिझॉन्टल, तर ह्याला म्हणतात फिजिकल डिस्प्लेसमेंट. 90 डिग्रीचं फिजिकल डिस्प्लेसमेंट. आणि म्हणून एक वायंडिंग ठेवतात हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर आणि दुसरी वायंडिंग ठेवतात व्हर्टिकल ऍक्सिस वर, जेणेकरून हे तयार झालेले फ्लक्स व्हर्टिकल ऍक्सिस वर राहतात आणि ह्याने तयार केलेले फ्लक्स हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर राहतात. ह्याने तयार केलेले फ्लक्स हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर राहतात. इथपर्यंत काय अडचण आहे का सांगा. तर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करण्याची ज्या कंडिशन आहेत त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होण्यासाठी कंडिशन पहिली दोन फ्लक्स पाहिजे, कमीत कमी दोन. कंडिशन दुसरी, ते त्या दोन्हीमध्ये 90 डिग्री फेज डिस्प्लेसमेंट पाहिजे. ते तयार झालेले फ्लक्स एक हॉरिझॉन्टल वर असतील तर दुसरे व्हर्टिकल वर पाहिजे, म्हणजे ह्याच्यामध्ये 90 डिग्री फेज डिस्प्लेसमेंट येते. त्यांची जागा 90 डिग्री एकमेकापासून वेगळी आहे. समजलं का? हो का नाही? बोला पटपट, पुढे जायचं आपल्याला. हा हो सर. हो सर समज. आणि आता तिसरी आणि शेवटची कंडिशन आहे या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होण्यासाठी की ह्याला हे जे तयार करणे, ही वायंडिंग तयार करते IS आणि ही वायंडिंग तयार करते मेन फ्लक्स. दोन फ्लक्स तयार झाले तर ह्या दोन फ्लक्स मध्ये हे IS तयार झाले आणि हे IM. हे जर आपण फेजरने दाखवले
IS ने तयार केले स्टार्टिंग फ्लक्स आणि हे तयार केले मेन फ्लक्स. तर ह्या दोन फ्लक्स मध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स डिस्प्लेसमेंट म्हणत नाही. डिस्प्लेसमेंट म्हणजे जागेमध्ये बदल, एक व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. आणि फेज डिफरन्स म्हणजे एक हॉरिझॉन्टल दुसरा व्हर्टिकल, एक हॉरिझॉन्टल दुसरा व्हर्टिकल. तर these two fluxes should have 90 degree phase difference म्हणतो. डिस्प्लेसमेंट म्हणत नाही. डिस्प्लेसमेंट म्हणजे प्रत्यक्षात दोन फ्लक्स, एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल, हे प्रत्यक्षात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. एक हॉरिझॉन्टल वर आहे, एक व्हर्टिकल वर आहे. आणि डिफरन्स याचा अर्थ हे फ्लक्स ह्या फेजरने दाखवला तर तो हॉरिझॉन्टल वर असेल तर दुसरा फ्लक्स त्याच्या पाठीमागून 90 डिग्रीने पाहिजे. त्याला फेज डिफरन्स म्हणतो आपण. त्याला फेज डिफरन्स म्हणतो. तिसरी कंडिशन काय आहे? फेज डिफरन्स. दोन फ्लक्स, हे फ्लक्स आणि हे फ्लक्स, त्याच्यामध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स पाहिजे. त्याच्या पाठीमागं मेन फ्लक्स 90 डिग्रीने पाहिजे. स्टार्टिंग फ्लक्सच्या मागं 90 डिग्रीनं मेन फ्लक्स पाहिजे. फिजिकल कंडिशन असणं वेगळं आणि फेज डिस्प्लेसमेंट असणं वेगळं. फेज डिस्प्लेसमेंट म्हणजे प्रत्यक्ष जागा आणि डिफरन्स म्हणजे त्या फेजर मधला अँगल, इलेक्ट्रिकल अँगल. या दोन फ्लक्स मध्ये हा अँगल 90 डिग्री पाहिजे. त्या फेज मध्ये यांनी तयार केलेले फ्लक्स जर तुम्ही त्याला रेफरन्सला घेतले हॉरिझॉन्टल तर यांनी तयार केलेले फ्लक्स हे व्हर्टिकल वर पाहिजे. त्या व्हर्टिकल त्याच्या पाठीमागे 90 डिग्री पाहिजे. म्हणून तर ह्या तीन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. तरच रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. आणि मग हे असं करण्यासाठी हे फ्लक्स, हे जे करंट आहे, हा जो स्टार्टिंग करंट आहे IS, या वाइंडिंगला दिलेला करंट आणि हा मेन वाइंडिंगचा करंट IM, हा IM आणि हे फ्लक्स तयार केलेला करंट IS, त्या दोन मध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स ठेवतो. त्यामध्ये आता हे 90 डिग्री फेज डिफरन्स कसा आणायचा करंट मध्ये तो पुढचा पार्ट आहे. पण ज्या वेळेला करंट मध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स असतो त्यावेळेला हा करंटने तयार केलेले फ्लक्स IS, IM ने तयार केलेले फ्लक्स IM. तर ह्या दोन करंट मध्ये जर 90 डिग्री फेज डिफरन्स असेल तर फ्लक्स मध्ये पण ऑटोमॅटिकली 90 डिग्री फेज डिफरन्स येतो. आणि तिसरी कंडिशन सॅटिस्फाय होते आणि मग इथं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. तिथे काय होतं? ते रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. RMF, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड याच्या भोवती तयार होतं. कधी दोन फ्लक्स पाहिजे. त्या दोन्हीमध्ये फिजिकल डिफरन्स, फिजिकल डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण त्याला. एकाची जागा हॉरिझॉन्टल असेल तर दुसऱ्याची जागा व्हर्टिकल पाहिजे. त्यामुळे ह्या वाइंडिंगचे दोन तुकडे करून, स्टेटर वाइंडिंगचे दोन तुकडे करून एक ठेवली हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर, दुसरी ठेवली व्हर्टिकल ऍक्सिस वर. आणि तिसरी कंडिशन आहे त्याच्यामध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स पाहिजे. मग हे फ्लक्स IS तयार करते, हा करंट IS, आणि हे मेन फ्लक्स तयार करते करंट I. त्यातनं वाहणारा करंट मेन करंट I, हे फ्लक्स करते ∅M. हे स्टार्टिंग वाइंडिंगचा करंट IS, हे तयार करते ∅S. तर ह्या करंट मध्येच 90 डिग्री फेज डिफरन्स ठेवतात. करंट मध्येच 90 डिग्री फेज डिफरन्स ठेवतात आणि मग तिसरी कंडिशन सॅटिस्फाय होते. IS तयार करतो ∅S, IM करंट तयार करतो ∅M. आणि मग ह्या करंट मध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स असल्यामुळं फ्लक्स मध्येही ऑटोमॅटिकली 90 डिग्री फेज डिफरन्स येतो आणि मग रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि रोटर सेल्फ स्टार्ट होतो. मोटार सेल्फ स्टार्ट होते. तर याला म्हणतात रोटेटिंग मॅग्नेटिक, याला म्हणतात हाऊ सिंगल फेज इंडक्शन मोटार कॅन बी सेल्फ स्टार्ट. कसं स्टार्ट केला जातो तर त्याच्यामध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड पाहिजे. पहिली रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होण्यासाठी काय लागते? दोन किंवा दोनपेक्षा जास्त असतात. म्हणून स्टेटर वाइंडिंगचे दोन भाग करतात, 1 आणि 2. दुसरी कंडिशन काय? ते त्यांनी तयार केलेले फ्लक्स त्यांच्यामध्ये फिजिकल डिस्प्लेसमेंट पाहिजे 90 डिग्री. हे हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर वाइंडिंग ठेवतात, ते व्हर्टिकल ऍक्सिस वर ठेवतात. त्यामुळे ह्या फ्लक्स तयार झालेले हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर राहतात. या वाइंडिंगचे मेन वाइंडिंगचे फ्लक्स व्हर्टिकल ऍक्सिस वर राहतात आणि त्याच्यामध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स राहतो. हे फिजिकल डिस्प्लेसमेंट राहतं. आणि तिसरी कंडिशन, हे फ्लक्स आणि हे फ्लक्स त्याच्यामध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स
डिस्प्लेसमेंट म्हणजे प्रत्यक्षात असणं आणि फेज डिफरन्स म्हणजे हे जर फ्लक्स हायएस्ट तुम्ही वर्टिकल हॉरिझॉन्टल ऍक्सिस घेतला तर फाय त्याच्या पाठीमागून 90 डिग्री पाहिजे. फाय त्याच्या पाठीमागून 90 डिग्रीने पाहिजे तर त्याला फेज डिफरन्स म्हणतात. किती 90 डिग्री फेज डिफरन्स याच्या पाठीमागून 90 डिग्री. हे कसं साध्य करतात तर हा करंट आयएस तयार करणारा करंट आयएस आणि फाय तयार करणारा करंट आयएम त्याच्यामध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स ठेवतात. त्याच्यामध्ये 90 डिग्री फेज करंट मध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स ठेवल्यामुळे फ्लक्स मध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स ऑटोमॅटिकली राहतो. तिसरी कंडिशन सॅटिस्फाय होते आणि मग रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतो सुरुवातीला आणि हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड त्या रोटरला स्वतः फिरायला भाग पाडतं. अशा प्रकारे सिंगल फेज इंडक्शन मोटार सेल्फ स्टार्ट होते. त्याला जाऊन धक्का द्यावा लागत नाही. बोला याच्यामध्ये काय अडचण आहे विचारा. कोणाचा तास आहे तिसरा? शरयू बोला कोणाचा तास आहे तिसरा? हा शरयू जरा स्क्रीनशॉट टाका. हो सर टाकते. हा टाका स्क्रीनशॉट. आणि तास कोणाचा आहे तिसरा? समजा जर मिळाला तर आपण कंटिन्यू करू, नाही मिळाला तर लिंक टाकली का तिसरा? कोणाचा तास आहे तिसरा? नाही सर आली अजून. एक मिनिट हा. मी कोणाचा आहे बघूया आपण. जाधव सरांचा आहे सर. ठीक आहे. जाधव सरांची लिंक आली की मला सांगा, मी बंद करून टाकतो. ओके सर. तर विचारता कोणतरी जरा बघू जाधव सरला घेणार आहेत ते विचारा फोन करू. तुम्ही लिंक टाकली काय घेणार आहे का म्हणून 12 तास? शरीर तोपर्यंत आपले स्क्रीनशॉट टाका. टाकले सर. ओके. लक्ष द्या जरा वर्गात तर तुम्हाला समजेल. तुम्ही घरी वाचायचं म्हणलं तर कळणार नाही काय अडचणी येत्या. लेफ्ट होऊ नका आता, थांबा जरा थोडं. लागतंय का फोन? उचलत नाही की आता विचारून एकदम खाली जाऊन पटकन जाऊन या. तुम्ही घेणार आहे का म्हणा? लिंक नाही पडली म्हणून सर विचारतो. खाली वाजता तिथं हा जाधव सरांना विचारायला पाठवलंय. जाधव सर घेणार असतील तर ठीक आहे, नसेल तर आपण कंटिन्यू करूया पुढं. कारण असं लिंक न झालं तरच तुम्हाला कळेल, नाही तर उद्या परत मला हे सगळं रिपीट करावं लागेल. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, त्याची गरज काय आहे, ते कसं तयार करतात. त्याचा एक फोटो काढा, ह्याचा पण एक काढा. ही जी थिअरी आहे, लक्ष द्या इकडे मुलांनो, ही जी थिअरी आहे त्या थिअरीला स्प्लिट फेज थिअरी म्हणतात. स्प्लिट म्हणजे तुकडा करणे कशाचा? त्या वायंडिंगचा. म्हणून याला स्प्लिट फेज थिअरी म्हणतात. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करण्याची जी पद्धत आहे त्याला स्प्लिट फेज थिअरी असं म्हणतात. हे पेपर मध्ये जर विचारलं तर स्प्लिट फेज थिअरी म्हणजे काय, तर स्टेटर वायंडिंगचे दोन भाग करणे. स्प्लिट म्हणजे तुकडा करणे. तर स्प्लिट फेज थिअरी असं त्याचं नाव आहे. थांबा जरा, लेफ्ट होऊ नका. टाकली का सरांनी लिंक बघा.
मी पुढे कंटिन्यू करू ना. नाही आता ग्रुपला मेसेज पण नाही केला. चालतंय ना? हा, ठीक आहे. मुलांनो, आज आता आपण जाधव सर नाही जाणून आले. ठीक आहे, लिंक पुढली तुम्हाला सांगा, नाहीतर आपण पुढे चालू करूया. ठीक आहे. हो सर. पुढे घेऊया का? आता ह्या स्टेटर वाइंडिंगचे दोन भाग केले. हा एक भाग आणि हा दुसरा भाग. आणि म्हणून ही जी पद्धत आहे, ही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड करायची जी पद्धत आहे, त्या पद्धतीला स्प्लिट फेज थेरी असं म्हणतात. त्या पद्धतीला काय म्हणतात? स्प्लिट म्हणजे तुकडा करणे. कशाचा? फेजचा. एक फेजच्या जागी दोन. स्प्लिट फेज थेरी असं नाव आहे त्याचं, स्प्लिट फेज थेरी. तर हे स्प्लिट फेज थेरी मध्ये आपल्याला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करता येतं. त्यासाठी ह्या तीन कंडिशन्स आहेत. एका वाइंडिंगचे दोन भाग करतात, स्प्लिट करतात वाइंडिंगला, दोन भाग करतात. एक हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर ठेवतात, दुसरं व्हर्टिकल ऍक्सिस वर ठेवतात. म्हणून हे दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होते की तयार झालेले फ्लक्स हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर राहतात आणि मेन वाइंडिंगचे फ्लक्स व्हर्टिकल ऍक्सिस वर राहतात. म्हणून त्या दोन्हीमध्ये 90 डिग्री फिजिकल डिस्प्लेसमेंट राहतं. आणि तिसरी कंडिशन आहे की ह्यातनं तयार झालेला करंट आहे, त्या वाइंडिंग मधनं वाहणारा जो करंट आहे, हा सप्लाय आहे. तर हा करंट आणि ह्या मेन वाइंडिंगचा करंट त्याच्यामध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स ठेवतात. त्याच्यामध्ये जवळपास 90 डिग्री फेज डिफरन्स ठेवतात. त्यामुळे स्टार्टिंग वाइंडिंग मध्ये तयार केलेले जे फ्लक्स आहेत फायस आणि मेन वाइंडिंग मध्ये तयार केलेले फ्लक्स फायम, त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये ऑटोमॅटिकली 90 डिग्री फेज डिफरन्स राहतो. आणि म्हणून हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि मोटार सेल्फ स्टार्ट होते. मोटार सेल्फ स्टार्ट होते. तर स्प्लिट फेज थेरी मध्ये याचा काही अडचण आहे का? विचार. जायचं का पुढं? हो सर. ठीक आहे. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. हे जे 90 डिग्री फेज डिफरन्स स्टार्टिंग वाइंडिंग आणि मेन वाइंडिंग, त्याच्यामध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स ठेवण्यासाठी जे पद्धती वापरल्या जातात त्यानुसार त्या मोटारचं, त्या सिंगल फेज इंडक्शन मोटारचं टाइप ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटार असं नाव आहे त्याचं. तर टाइप्स ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटार मध्ये पहिली मोटार आहे रेझिस्टन्स स्प्लिट फेज सिंगल फेज इंडक्शन मोटार, पहिला टाइप. आता आपण 1 बाय 1 पाहणार आहोत. त्याच्यामध्ये रेझिस्टन्सचा उपयोग करून त्या दोन्ही वाइंडिंग मधला करंट मध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स ठेवणे. आयएस आणि आयएम मध्ये फरक ठेवायचा 90 डिग्री. तो कसा? तर रेझिस्टरचा उपयोग करून. दुसरं कॅपॅसिटन्स स्प्लिट फेज सिंगल फेज इंडक्शन मोटार. कॅपॅसिटरचा वापर करून त्या आयएस आणि आयएम मध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स ठेवायचा. त्याला म्हणतात कॅपॅसिटन्स स्प्लिट फेज इंडक्शन मोटार. त्या कॅपॅसिटन्स मध्ये आणखी पहिला प्रकार आहे, याला म्हणतात कॅपॅसिटर स्टार सिंगल फेज इंडक्शन मोटार. कॅपॅसिटरचा उपयोग फक्त मोटार चालू होण्यापुरता होतो, नंतर हे निघून जातं. ठीक आहे, आपण 1 बाय 1 पाहणार आहोत. परत कॅपॅसिटर स्टार. दुसरा कॅपॅसिटर स्टार अँड रन. कॅपॅसिटर स्टार अँड रन सिंगल फेज इंडक्शन मोटार. कॅपॅसिटर मोटार चालू करण्यापुरता उपयोग होतो आणि रनिंग मध्ये मोटार चालू असताना कॅपॅसिटर सर्किट मध्ये राहतो. त्याला म्हणतात कॅपॅसिटर स्टार अँड रन.
कॅपॅसिटर सर्किट मध्ये मोटर चालू करताना कॅपॅसिटरचा उपयोग होतो आणि मोटर चालू झाल्यानंतर कॅपॅसिटर सर्किट मध्ये राहिला की त्याचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट साठी उपयोग होतो, म्हणून त्याला कॅपॅसिटर स्टार्ट अँड सिंगल फेज इंडक्शन मोटर. आणि पहिल्या केस मध्ये कॅपॅसिटर फक्त स्टार्टिंग पुरता उपयोगात आणतात, म्हणून त्याला कॅपॅसिटर स्टार्ट सिंगल फेज इंडक्शन मोटर असं म्हणतात. आणि तिसरा आहे त्याच्यामध्ये तिसरा जो प्रकार आहे, तिसऱ्या प्रकाराचं नाव शेडेड पोल इंडक्शन मोटर. बघूया आपण आता एक एक शेडेड पोल इंडक्शन मोटर आहे आपण प्रत्यक्षातच पाहणार आहोत. त्यामुळं हे टाईप आपल्याला हे चार टाईप सिंगल फेज इंडक्शन मोटरचे 1, 2, 3 आणि 4 हे यामध्ये अभ्यास करायचे आहे. त्याचा पहिला टाईप आज आपण घेऊया. पहिला टाईप घेऊया. लक्ष द्या इकडं. कंटाळे असाल माहित आहे, तरी पण लक्ष द्या. आता 65 वरून 57 वर आले, 8 वर गेले, म्हणजे त्यांना गरज नाही. त्याच्यामध्ये काय अडचण आहे का? नो सर. ठीक आहे. आपण आता त्यातला पहिला पार्ट जो आहे, पहिला प्रकार जो आहे रेझिस्टन्स स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, तर ती आपण पाहणार आहोत. रेझिस्टन्स स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. बघा आता जी सर्किट डायग्राम मी काढतो. हा रोटर आहे. त्या रोटर भोवती आपल्याला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करायचं आहे. त्या रोटर भोवती रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करायचं आहे. आणि त्यामुळं हे जे स्टेटर वाइंडिंग आहे, बाहेरची जी वाइंडिंग आहे, त्याचे दोन भाग केले. ही मेन वाइंडिंग, स्प्लिट फेज केलं. स्टेटरचे वाइंडिंगचे दोन भाग केले. एक मेन वाइंडिंग आणि ह्या वाइंडिंगला म्हणतात ऑक्झिलरी किंवा स्टार्टिंग. auxiliary or starting winding. यातनं वाहणारा करंट IS, स्टार्टिंग मधून वाहणारा करंट IS आणि मेन वाइंडिंग मधून वाहणारा करंट IM. मेन वाइंडिंग मधून वाहणारा करंट IM आणि याला सप्लाय आपण अल्टरनेटिव्ह सप्लाय जोडतो P 220 व्होल्ट. 220 व्होल्टचा सप्लाय आपण जोडला. तर स्टेटर जे असतं बाहेरचं, त्याचे दोन भाग केले. एक ठेवला व्हर्टिकल ऍक्सिसवर, दुसरा ठेवला हॉरिझॉन्टल ऍक्सिसवर. दोन भाग केले, दोन प्लग्स तयार झाले. एक ठेवला हॉरिझॉन्टल ऍक्सिसवर, एक ठेवला व्हर्टिकल ऍक्सिसवर. त्यामुळे दुसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली. त्या तयार झालेल्या प्लग्स मध्ये 90 डिग्री फेज डिस्प्लेसमेंट आला. हे तयार झालेले प्लग्स आणि हे तयार झालेले प्लग्स, त्याच्यामध्ये फिजिकल डिस्प्लेसमेंट 90 डिग्रीचं तयार झालं. यात काय अडचण आहे का सांगा? यात काय अडचण आहे का? दोन कंडिशन इथं दिसल्या. याला म्हणतात सेंट्रीफ्युगल स्विच. पाहूया आपण वन बाय वन. ह्या रोटर भोवती दोन फ्लक्स तयार झाले. एक फ्लक्स ऑक्झिलरी वाइंडिंगचे आणि दुसरी फ्लक्स मेन वाइंडिंगचे. दोन फ्लक्स तयार झाले. त्या दोन मध्ये 90 डिग्री फेज डिस्प्लेसमेंट कशामुळे? एक ठेवली हॉरिझॉन्टल ऍक्सिसवर, एक ठेवली व्हर्टिकल ऍक्सिसवर. त्याच्यामुळं 90 डिग्री फेज फिजिकल डिस्प्लेसमेंट झालं. आता तिसरी कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय करायची की फ्लक्सेस मध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स पाहिजे. त्या पायस आणि त्यांनी तयार केले फ्लक्स पायस आणि इथं फ्लक्स तयार झाले मेन वाइंडिंग मध्ये पायम. हे फ्लक्स तयार झाले पायम. पायस तयार करते फ्लक्स पायस, आयन तयार करते फ्लक्स पायम. मेन वाइंडिंगचे फ्लक्स पायम, स्टार्टिंग वाइंडिंगचे फ्लक्स पायस. आता ह्याच्या मध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करायचे. तर ही जी तिसरी कंडिशन आहे
की करंट मध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स झाला तर फ्लक्स मध्ये ऑटोमॅटिकली होतो. तर फ्लक्स मध्ये ऑटोमॅटिकली होतो. त्यासाठी काय करता, ही जी मेन वाइंडिंग आहे, ही मेन वाइंडिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग दोन वाइंडिंगचे दोन स्टेटरचे दोन भाग आहेत. तर ही जी मेन वाइंडिंग आहे हे हायली इंडक्टिव्ह असते. हायली इंडक्टिव्ह इंडक्टन्स म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, हायली इंडक्टिव्ह एल ची. आता आपण पाहूया, आणि हा जी स्टार्टिंग वाइंडिंग आहे ही असती हायली रेझिस्टिव्ह. हायली रेझिस्टिव्ह ही वाइंडिंग तयार करताना रेझिस्टन्स जास्तीत जास्त तयार होईल त्या वाइंडिंगचा हे बघतात. आणि ही वाइंडिंग तयार करताना इंडक्टन्स जास्त हे वाइंडिंग हायली इंडक्टिव्ह होईल असं करतात. आता असं करायचा उद्देश काय असतो बघा. आता हे आहे व्होल्टेज व्ही, हे जे आपलं व्होल्टेज आहे व्ही, हे आपलं व्होल्टेज आहे व्ही, टोटल करंट आय. आता ह्या वाइंडिंग मधून वाहणारा करंट, मेन वाइंडिंग मधून वाहणारा करंट वाइंडिंग हायली इंडक्टिव्ह आहे. वाइंडिंग हायली इंडक्टिव्ह आहे. तर इंडक्टर मधला करंट व्होल्टेजच्या पाठीमागे असतो का पुढे असतो? एल फॉर लॅग. हे वाइंडिंग इंडक्टिव्ह आहे आणि ही वाइंडिंग रेझिस्टिव्ह आहे. तर ही वाइंडिंग इंडक्टिव्ह असते आणि म्हणून ह्या वाइंडिंगचा करंट आता लाल कलरला दाखवला जातो. तर ह्या वाइंडिंगचा हा जो करंट आहे, हा करंट व्होल्टेजच्या पाठीमागे येतो. हे कुठला करंट? आयएम. मेन वाइंडिंग मधला करंट आयएम तो व्होल्टेजच्या पाठीमागे जवळपास 90 डिग्रीने येतो. कशामुळं? ही वाइंडिंग हायली इंडक्टिव्ह केल्यामुळे. हायली इंडक्टिव्ह केल्यामुळे तीन गोष्टी लक्षात ठेवा. रेझिस्टन्स मधला व्होल्टेज आणि करंट एकाच दिशेने असतो. इंडक्टर मधला करंट व्होल्टेजच्या पाठीमागे असतो 90 डिग्री प्युअर असेल तर. पण प्युअर तयार होत नाही कधी. थोडस हे 90 च्या ऐवजी 80-85 डिग्री पाठीमागे आहे. ठीक आहे. त्यामुळे ह्याने जे फ्लक्स तयार केले आयएम, ह्या वाइंडिंग फ्लक्स तयार केले आयएम, हा करंट आहे व्होल्टेजच्या पाठीमागे. या वाइंडिंग मधला करंट आहे व्होल्टेजच्या पाठीमागे. आता ही जी दुसरी वाइंडिंग आहे ही रेझिस्टिव्ह आहे. हे रेझिस्टिव्ह आहे. त्यामुळे ह्या वाइंडिंग मधला करंट आयएस, ह्या वाइंडिंग मधला करंट आयएस हा व्होल्टेजच्या फेज मध्ये असतो. त्याच्यामधला अँगल अगदी निग्लिजिबल 5 डिग्री पर्यंत. हा अँगल 85, हा अँगल 5. मग ह्या दोन्ही मधला अँगल 80 म्हणजे जवळपास 90 डिग्री. आपल्याला काय पाहिजे? आयएस आणि आयएम त्याच्यामध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स आणायचा. त्याच्यामध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स आणायचा. आयएस तयार करते फ्लक्स आयएस. हे करंट तयार करतो स्टार्टिंग वाइंडिंगचे फ्लक्स आणि हे करंट तयार करतो मेन वाइंडिंगचे फ्लक्स. दोन फ्लक्स मध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स पाहिजे. दोन फ्लक्स मध्ये आयएस तयार, आयएस चे फ्लक्स व्होल्टेजच्या जवळ आहे आणि हे हिने तयार केलेले फ्लक्स हे आयएम ने तयार केलेले फ्लक्स त्याच्या पाठीमागे राहतात. आयएसच्या पाठीमागे राहतात जवळपास 90 डिग्री. आणि रेझिस्टन्स मधला व्होल्टेज आणि करंट हे जो रेझिस्टिव्ह वाइंडिंग आहे, ही जी रेझिस्टिव्ह वाइंडिंग आहे त्यातला व्होल्टेज आणि करंट एकाच दिशेने असतात. जवळपास एकाच दिशेने असतात. आणि इंडक्टर मधला करंट व्होल्टेजच्या पाठीमागे असतो. इंडक्टर मधला करंट व्होल्टेजच्या जवळपास हायली असेल तर 90-85 पर्यंत पाठीमागे आहे. आणि म्हणून हे जे ह्या दोन्हीमध्ये तयार केलेले फ्लक्स आहेत आयएस आणि आयएम त्याच्यामध्ये जवळपास 90 डिग्री फेज डिफरन्स येतो. हा 90 डिग्री फेज डिफरन्सचा जो आहे, जर एक्झॅक्टली 90 आला तर मोटारचा स्टार्टिंग टॉर्क म्हणजे ज्याला आपण लोड म्हणतो, तुम्ही मोटार लोड घेऊ शकते. 1 HP ची मोटार आहे तर मोटार झटक्यात 1 HP चा लोड घेऊ शकते. कधी? हे जर अँगल 90 डिग्री असेल. हा जर 90 डिग्रीच्या जवळपास असेल तर सुरुवातीला 1च्या ऐवजी अर्धा HP, पाऊण HP ची मोटार लोड घेणार. जरी लोड असला तरी स्टार्ट होणार मोटार तेवढा. तर हे ह्या अँगल किती मोठा, अँगल 90 असेल तर पूर्ण लोड घेते. अँगल थोडासा कमी असला तर लोड सुरुवातीला कमी घेते. स्टार्टिंगला लोड कमी घेते. तर ही मोटार मग आता काय आपल्या किती कंडिशन साठी पाहिजे? काय काय झाल्या? दोन फ्लक्सेस.
त्या दोन दोन फ्लक्सेस या वाइंडिंग स्टार्टर वाइंडिंग तयार केला स्टार्टिंग फ्लक्स, मेन वाइंडिंग तयार केला मेन फ्लक्स. त्यामुळे पहिली कंडिशन तयार झाली. दुसरं काय झालं, ही वाइंडिंग ठेवली हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर, ही वाइंडिंग ठेवली व्हर्टिकल ऍक्सिस वर. त्यामुळे दुसरी कंडिशन आहे की या वाइंडिंग तयार केलेली फ्लक्स हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर, त्या वाइंडिंग तयार केलेली व्हर्टिकल ऍक्सिस वर, आणि त्याच्यामुळे 90 डिग्री फिजिकल डिस्प्लेसमेंट राहते. हे पण कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली. ही कंडिशन एका वाइंडिंगचे दोन भाग केले, स्प्लिट प्लेस केलं, म्हणून हे दोन फ्लक्स तयार झाले. नंतर या दोन वाइंडिंग 90 डिग्रीच्या डिफरन्स ठेवले, एक हॉरिझॉन्टल वर एक व्हर्टिकल वर, म्हणून दुसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता तिसऱ्या कंडिशन मध्ये फ्लक्स मध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स पाहिजे, आयएस आणि आयएम मध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स पाहिजे. आणि हे आयएस तयार करते आयएस, आयएस काय तयार करतो आयएस, आणि आयएम काय तयार करतं आयएम. मग आयएस जो करंट आहे हा करंट रेजिस्टिव्ह वाइंडिंग असल्यामुळे हायली रेजिस्टिव्ह, ही वाइंडिंग स्टार्टिंग वाइंडिंग हायली रेजिस्टिव्ह असल्यामुळे हा करंट व्होल्टेजच्या जवळ असतो. हा करंट आणि व्होल्टेज मध्ये फार कमी अँगल असतो, 2 डिग्री 5 डिग्री पर्यंत कमी अँगल आहे. आणि ही हायली इंडक्टिव्ह आहे, तर इंडक्टिव्ह वाइंडिंग मधला करंट व्होल्टेजच्या पाठीमागे असतो 90 डिग्री. पण ही प्युअर इंडक्टर नाही, म्हणून हे 85 डिग्री पर्यंत असेल. अशा प्रकारे यामध्ये इथला 5 गेला आणि इथला 5 गेला तर 80-85 डिग्री फरक राहील त्या करंट मध्ये आयएस आणि आयएम मध्ये. आणि म्हणून त्या प्लस मध्ये पण आयएस आणि आयएम मध्ये हा 85 ते 90 डिग्रीचा फरक आपण ठेवू शकतो. आणि ही तिसरी कंडिशन जे आहे की दोन फ्लक्सेस मध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स पाहिजे, ते आपल्याला सॅटिस्फाय होते, ते आपल्याला सॅटिस्फाय होते. आणि मग या रोटर भोवती रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते. या रोटर भोवती रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते. कशामुळं, दोन फ्लक्सेस आहेत, ते त्याच्यामध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स आहे, फेज डिस्प्लेसमेंट आहे, हे फिजिकल डिस्प्लेसमेंट आहे, ते हॉरिझॉन्टल ठेवली ही व्हर्टिकल ठेवली. आणि तिसरी कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी एक वाइंडिंग रेजिस्टिव्ह केली आणि दुसरी वाइंडिंग इंडक्टिव्ह केली, हायली इंडक्टिव्ह हायली रेजिस्टिव्ह. रेजिस्टिव्ह वाइंडिंग मधला करंट आणि फ्लक्स व्होल्टेजच्या जवळपास राहतील हॉरिझॉन्टल ऍक्सिस पर्यंत, आणि हायली इंडक्टिव्ह वाइंडिंगचा व्होल्टेज आणि करंट हे ह्याच्या पाठीमागे राहतील, या फ्लक्सच्या पाठीमागे हे फ्लक्स राहतील. तर ह्या करंटच्या पाठीमागे हा करंट राहतो, आयएसच्या पाठीमागे आयएम जवळपास 90 डिग्री राहतो, आणि व्होल्टेजच्या पाठीमागे इंडक्टर मधला करंट जवळपास 90 असतो, आणि रेजिस्टर मधला करंट व्होल्टेजच्या इन फेज असतो जवळपास. आणि म्हणून हिने तयार केलेली फ्लक्स आयएस आणि हिने तयार केलेली फ्लक्स आयएम त्याच्यामध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स येतो, आणि नियरली जवळपास 90 येतो, आणि आपली तिसरी कंडिशन सॅटिस्फाय होते. आणि म्हणून रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आरएमएफ तयार होण्यासाठी त्या तीन कंडिशन असतात, त्या तिन्ही कंडिशन इथे सॅटिस्फाय होतात आणि मोटार सेल्फ स्टार्ट होते. का, तर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड त्याच्या भोवती फिरतं, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड त्या रोटरला फिरायला भाग पाडतं. त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड मुळे इथं हे जे रोटरचे व्होल्टेज आहे तयार झालेले व्होल्टेज, हे व्होल्टेज त्या रोटरला ज्या गतीने फिरायला भाग पाडतं, त्या गतीने फिरायला भाग पाडतं. तर हे आहे रेजिस्टन्स स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. इथपर्यंत काय अडचण आहे का सांगा, बोला. हा बोला बोला पटपट, हो बोला. मुद्दाम आपल्याला 1 तास ज्यादा मिळाला, त्याचा फायदा आपल्याला म्हणजे हे तुम्हाला इन सिक्वेन्स समजावून सांगता येते मला. हा बोला बोला पटकन. कडलासकर आहे का, कडलासकर? हो सर आहे. समजतंय का, बोला. समजतंय का कडलासकर? $49 राहिली बरोबर. परत एकदा सांगा सर थोडं. या स्टेटर वाइंडिंग असतं, वरचं जे वाइंडिंग आहे ज्याच्यात आपण अल्टरनेटिंग फ्लक्स जोडतो, ते अल्टरनेटिंग सप्लाय जोडतो, त्याचे दोन भाग करतात, एका वाइंडिंगला म्हणतात स्टार्टिंग वाइंडिंग, दुसऱ्या वाइंडिंगला म्हणतात मेन वाइंडिंग. आता हे स्टार्टिंग आणि मेन कशामुळे म्हणतात आपण बघूया. तर हे ह्या तयार झालेल्या वाइंडिंग
त्या 90 डिग्री एक ठेवतात हॉरिझॉन्टल ऍक्सिसवर, दुसरी ठेवतात व्हर्टिकल ऍक्सिसवर. त्यामुळे एकाचे दोन भाग केल्यामुळे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, दोन फ्लक्स आपल्याला मिळाले. स्टार्टिंग वाइंडिंग तयार केली हायेस्ट स्टार्टिंग फ्लक्स, मेन वाइंडिंग तयार केली मेन फ्लक्स. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होण्यासाठी. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड झाली तर ही मोटर सेल्फ स्टार्ट होते, नाहीतर होत नाही. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होण्यासाठी ही पहिली कंडिशन आहे की दोन तरी फ्लक्स पाहिजे, एक फ्लक्सवर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होत नाही. त्यामुळे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. एका स्टेटर वाइंडिंगचे दोन भाग केले आणि म्हणून त्याला स्प्लिट फेज असा शब्द, स्प्लिट म्हणजे तुकडा करणे, त्या वाइंडिंगचे भाग करणे, त्याला स्प्लिट फेज असं म्हणतात. आणि आता इथं रेझिस्टन्सचा उपयोग करून घेतलाय. रेझिस्टन्सचा उपयोग करून घेतलाय. कसा उपयोग करून घेतलाय तर ही वाइंडिंग हायली रेझिस्टिव्ह आहे. हे स्टार्टिंग वाइंडिंग आहे हे हायली रेझिस्टिव्ह आहे आणि त्याच्यामुळे मतलब व्होल्टेज आणि करंट ह्या स्टार्टिंग वाइंडिंग मधला करंट हे जवळपास एका फेज मध्ये असतात. त्याच्यामध्ये फेज डिफरन्स फार कमी असतो. हे त्याच्या पाठीमागे नसतं जास्त. करंट आणि व्होल्टेज एकाच दिशेत असतात. तुम्हाला रेझिस्टन्स बघा जरा घरी गेल्यानंतर एकदा आपण रेझिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्स मधला करंट पुढे असतो व्होल्टेजच्या, इंडक्टन्स मधला करंट पाठीमागे असतो, व्होल्टेजच्या पाठीमागे असतो. आता जर प्युअर इंडक्टर असता तर 90 डिग्री पाठीमागे असतात, पण प्युअर इंडक्टर तयार होत नाही, त्याच्यामध्ये रेझिस्टन्स थोडासा असतो. आणि म्हणून ही जी वाइंडिंग आहे हायली इंडक्टिव्ह मेन वाइंडिंग ही हायली इंडक्टिव्ह. तर ह्या वाइंडिंग मधला करंट व्होल्टेजच्या पाठीमागे राहतो, जवळपास 90 डिग्रीला पाठीमागे राहतो. 85-88 डिग्री पाठीमागे असतात. हा एक 2 डिग्री तिथे काढायची, 2 डिग्री वजा होते, जवळपास 95-96 डिग्री ते 85-86 एवढा फरक या दोन करंट मध्ये येतो. यातला करंट व्होल्टेजच्या दिशेने आणि यातला करंट व्होल्टेजच्या पाठीमागे जवळपास 90 डिग्री. आणि त्यामुळे या दोन करंट मध्ये नियरली 90 डिग्री फेज डिफरन्स राहतो. आपण आता पाहिलं की तिसरी कंडिशन काय की फ्लक्स मध्ये 90 डिग्री फरक पाहिजे, फेज डिफरन्स पाहिजे. मग हे फ्लक्स हा स्टार्टिंग वाइंडिंगचे फ्लक्स हायेस्ट आणि मेन वाइंडिंगचे फ्लक्स हायेस्ट ते ह्याच दिशेने असतात. स्टार्टिंग वाइंडिंगचे फ्लक्स या दिशेने करंटच्या आणि मेन वाइंडिंगचे फ्लक्स त्या दिशेने. आणि त्याच्यामुळे करंट मध्ये 90 डिग्री फरक आला तर फ्लक्स मध्ये 90 डिग्री फरक येतो. या हायेस्ट 90 डिग्री फरक येतो आणि म्हणून ही तिसरी कंडिशन पण सॅटिस्फाय होते. आणि मग त्या रोटरभोवती रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. सुरुवातीला मोटार चालू करतो, बटन टाकतो, त्यावेळेला ह्या भोवती रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. ते रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड त्या रोटरला स्वतः फिरायला भाग पाडतं. आणि त्याचे कारण तुम्हाला परत एकदा सांगतो की हे फिरत असतं आणि हे स्थिर असतं. सुरुवातीला मोटार तुमची स्टॉप असते, रोटर स्थिर असतो आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड फिरत असतं. तर त्यामुळं हे फिरणारं मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये व्होल्टेज तयार करतं, रोटर व्होल्टेज. हे रोटर व्होल्टेज काय करतं तर हे ऍज पर लेन्झ लॉ इट अपोजेस इट्स बेसिक कॉज ऑफ जनरेशन. हे तयार होऊ नये म्हणून प्रयत्न करतो. त्याचं मूळ कारण काय आहे तयार व्हायचं ते नाहीसे करायचा प्रयत्न करतो. मूळ कारण काय हे दोन ह्याच्यामध्ये काय व्होल्टेज तयार झालं तर हे फील्ड फिरते आणि रोटर स्थिर आहे. मोटर सुरुवातीला स्थिर आहे आणि म्हणून याच्यामध्ये व्होल्टेज तयार होतं. म्हणून हे तयार झालेले व्होल्टेज ह्या रोटरला ह्या स्पीडवर फिरायला भाग पाडतो, त्या स्पीडवर फिरायला भाग पाडतो आणि रोटर आपोआप म्हणजे मोटार चालू होतो, मोटार चालू होतो. तर हे चालू होण्यासाठी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होणं गरजेचं असतं. तर अशा प्रकारे यामध्ये कसे उपयोग करतात स्प्लिट फेज, स्टेटर वाइंडिंगचे दोन भाग स्प्लिट फेज आणि रेझिस्टन्सचा उपयोग हे स्टार्टिंग वाइंडिंग मधला करंट व्होल्टेजच्या जवळ असावा, इन फेज असावा म्हणून याचा उपयोग केला. म्हणून ह्या टाईपला म्हणतात स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. या टाईपला म्हणतात स्प्लिट फेज रेझिस्टन्स स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. रेझिस्टन्सचा उपयोग करून घेतला याच्यामध्ये म्हणून याला म्हणतात रेझिस्टन्स स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. हे वाइंडिंग मधला करंट हा व्होल्टेजच्या जवळ इन फेज असतो म्हणून हे फ्लक्स पण व्होल्टेजच्या इन फेज मध्ये. आणि ह्या वाइंडिंग मधला करंट इंडक्टर असल्यामुळं हायली इंडक्टिव्ह असल्यामुळं त्यातला करंट व्होल्टेजच्या पाठीमागे जवळपास येतो आणि म्हणून या वाइंडिंग यानं आयन तयार केले फ्लक्स आयएसच्या पाठीमागे 90 डिग्रीने राहतात आणि तिसरी कंडिशन सॅटिस्फाय होते. आणि मग रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि सुरुवातीला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झालं की हा रोटर तयार होतो, मोटार सेल्फ स्टार्ट होते, मोटार सेल्फ स्टार्ट होते. आता इथपर्यंत काय अडचण आहे का सांगा.
शरीर बोला शरीर समजतंय का? हो सर. तर हे अशा प्रकारे मग हे चेंजेस करतात मग याला रेजिस्टन्स स्प्लिट फेज म्हणतात. आता मग हे स्विच कशासाठी? हा स्विच याचं नाव आहे सेंट्रिफ्युगल स्विच. तर समजा ही मोटार 1500 रिव्हॉल्युशन 1500 आरपीएम म्हणतात रोटेशन्स पर मिनिट. एका मिनिटामध्ये ही मोटार 1500 रोटेशन्स कंप्लीट करत असेल 1500 रोटेशन्स कंप्लीट करत असेल तर त्याच्या 80% स्पीड प्राप्त झाला. मोटार चालू आहे 80% स्पीड घेतला तर 1500 च्या 80% म्हणजे 1200 आरपीएम. ही मोटार 1200 आरपीएम हे रोटर फिरायला लागला की हा स्विच ऑटोमॅटिकली ओपन होतो. सेंट्रिफ्युगल स्विच त्या रोटेशन वर अवलंबून असतो. हे तुम्हाला ऍडजस्ट करता येतो 70%ला 80%ला 90%ला. तर रोटेशन झाले हे 80% हे एकदा रोटर फिरायला लागला तर ह्या वायंडिंगची गरज नसते. नंतर याची गरज नसते. त्याच्यामध्ये सप्लाय म्हणून उपयोग नाही. ह्याच वायंडिंग मधला सप्लाय हा फाय आणि ह्या रोटर मध्ये फ्लक्स फाय त्या दोन्हीच्या इंटरलिंकिंग न परत मोटर चालू राहते. मोटर कशी चालू राहते? मेन फ्लक्स आणि रोटर फ्लक्स या दोन्हीच्या इंटरलिंकिंग परत मोटर चालू राहते. त्याला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड नंतर गरज नाही. एकदा रोटर चालू झाला मोटर चालू झाली की याची गरज लागत नाही. मग कोण चालू करतं? मेन फ्लक्स आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स एकमेकात इंटरलिंक होतात आणि ही मोटार परत कंटिन्युअसली फिरत राहते. परत हे सर्किट मध्ये नसलं तरी चालतं. हे वायंडिंग सर्किट मध्ये असण्याची आवश्यकता नाही. ही वायंडिंग फक्त स्टार्टिंग पुरतीच उपयोगात होते. हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी एवढी वायंडिंग वापरली जाते आणि सतत सप्लाय मध्ये असते. एवढा सप्लाय आहे बघा. नंतर आता हे काय होतं? 80% स्पीड झाला ह्या रोटरचा हे स्विच ओपन होतो आणि हा एरिया ओपन होतो. इकडं करंट वाहत नाही. फक्त एवढ्यातच करंट वाहतो. एवढ्यातच करंट वाहतो आणि आपली अननेसेसरी इथं जी वीज वाया जाणार आहे ती वाया जाणार आहे. एकदा मोटर चालू झाली ही पुढे सप्लाय इकडे याची गरज लागत नाही आणि म्हणून या वायंडिंगला ऑक्झिलरी किंवा स्टार्टिंग वायंडिंग म्हणतात. ही वायंडिंग स्टार्टिंग पुढचीच सर्किट मध्ये असते आणि हे ऑटोमॅटिकली बाहेर कट व्हावं हे सर्किट पुढचं. म्हणून इथं जो स्विच बसवतात त्याचं नाव आहे सेंट्रिफ्युगल स्विच आणि ह्या स्विच हा त्या आरपीएम वर अवलंबून आहे. तर तुम्ही ऍडजस्ट करता 75% रिव्हॉल्युशन झालं तर 75%ला हे स्विच ओपन होईल. 80% सेटिंग केलं तर 80% हे मोटार 1500 च्या 80% 1200 आरपीएम सुरू झाले. रोटेशन सुरू झाले. स्पीड पकडला 1200चा ही स्विच ऑटोमॅटिकली ओपन होईल. त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड निघून जाईल आणि तुम्हाला फक्त मेन फील्ड आणि रोटर फील्ड हे दोनच फील्ड राहतात आणि या दोघांच्या इंटरलिंकिंग पुढे मोटार चालू राहते. पुढे मोटार चालू राहते. बोला आता सेंट्रिफ्युगल स्विचचा अर्थ कळला का? सेंट्रिफ्युगल स्विचचा अर्थ कळला का? नितीन मेटकरी बोला. हो सर. हा ते स्पीडवर स्विच ओपन होतो. तुम्ही ठरवून दिलेल्या स्पीडवर 80% स्पीड पकडला रोटरने की मोटार ते स्विच ओपन होतो. स्विच ओपन झाला सेंट्रिफ्युगल स्विच की ते ऑक्झिलरी वायंडिंग सर्किटनं बाहेर जाते. ते पुढचं सर्किट ओपन होऊन जातं आणि फक्त मेन वायंडिंगचं सप्लाय राहतो. तो जो करंट आहे हा करंट सगळ्याच्या सगळ्या मेन वायंडिंग मध्ये जातो आणि मग फायएम आणि फायर या दोन्हीच्या इंटरलिंकिंगनं त्या दोन फ्लक्सनं पुढे मोटर चालू राहतो. दोन फ्लक्सनं मोटर पुढे चालू राहतो. त्याची गरज लागत नाही. त्या फ्लक्सची गरज लागत नाही. त्या करंटची गरज लागत नाही आणि म्हणून हा स्विच ऑटोमॅटिकली ओपन होतो. त्यांनी स्पीड पकडला की आणि म्हणून त्याला म्हणतात सेंट्रिफ्युगल स्विच. किती पर्सेंट ऍडजस्ट करायचा तुम्ही ठरवायचा. 80%ला सर्व ऍडजस्ट करतात. 1500 आरपीएम 1500 रिव्होल्युशन हे मोटर जर कंटिन्युअसली चालत असेल तर त्याला 1500 आरपीएम आपण म्हणतो. तर त्याचा स्पीड त्याचा दिलेला असतो. तर त्याच्या 80% झालं की हे ओपन होतात आणि हे पुढचं सर्किट निघून जातात. ते पुढे राहत नाही. सप्लाय फक्त एवढ्यातच राहतो. हा करंट आय आणि आय एवढ्यातच हा करंट राहतो. एवढाच करंट राहतो आणि फायएम आणि फायर यांचे इंटरलिंकिंग पुढे मोटर चालू राहते. बोला यात काय अडचण आहे का? हा
नाही सर. हा. तर हे जे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जे फिरतं ना त्याची स्पीड याला म्हणतात सिंक्रोनस स्पीड. हा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचा जो स्पीड असतो त्याला म्हणतात सिंक्रोनस स्पीड. NS. S फॉर सिंक्रोनस. N म्हणजे स्पीड. त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचा स्पीड जो असतो त्याला म्हणतात सिंक्रोनस स्पीड. आता हा स्पीड मी 1500 सांगितला. हा सिंक्रोनस स्पीड 1500. तर हा NS इज इक्वल टू 120 F by T. हा त्याचा फॉर्म्युला आहे. सिंक्रोनस स्पीड याचा हा स्पीड जो आहे मोटार किती स्पीडने फिरवायची हे कोण ठरवतं? सिंक्रोनस स्पीड. या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचा स्पीड या स्पीडला म्हणतात सिंक्रोनस स्पीड. आणि हा त्याचा फॉर्म्युला आहे NS इज इक्वल टू 120 F by T. F म्हणजे त्या सप्लायची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ. आपण 50 हर्ट्झचा सप्लाय वापरतो. F त्याची फ्रिक्वेन्सी आणि T म्हणजे नंबर ऑफ पोल्स. जो स्टेटर आहे त्याचे पोल्स 2 पोल मोटार 4 पोल मोटार असा असतो. T इज इक्वल टू नंबर ऑफ पोल्स. हे जे स्टेटर असतात त्या स्टेटरवर 2 पोल तयार होत असतील. जर P ची किंमत 2 असेल तर इथं काय उत्तर येईल बघा. हे सिंक्रोनस स्पीड किती? 120 गुणिले फ्रिक्वेन्सी 50. त्याची फ्रिक्वेन्सी 50 आणि ही जी मोटार 2 पोलची मोटार असेल तर P इज इक्वल टू 2. मग हे उत्तर येतं 3000 RPM. 3000 RPM. ही मोटार 3000 रिव्होल्यूशन पर मिनिट एवढ्या स्पीडनं फिरेल. जर समजा 4 पोलची मोटार असेल 4 पोलची मोटार असेल तर NS इज इक्वल टू 120 F by T. 120 गुणिले सप्लायची फ्रिक्वेन्सी 50 आणि 4 पोलची मोटार तुम्ही डिझाईन केली तर हा स्पीड 1500 RPM. त्यामुळे मोटार डिझाईन करताना किती पोलची मोटार डिझाईन केली त्याच्यावरून या रोटरचा स्पीड ठरवला जातो. रोटर किती स्पीडने फिरणार? 4 पोलची असेल तर 1500, 2 पोलची असेल तर 3000. तर अशा प्रकारे या रोटरचा स्पीड हा मोटारचा स्पीड त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डवर अवलंबून असतो. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डवर अवलंबून असतो आणि त्या स्पीडला सिंक्रोनस स्पीड NS असं म्हणतात. आणि हा जो रोटरचा स्पीड असतो त्याला N. रोटर स्पीड मोटारचा स्पीड N असतो. N म्हणजे प्रत्यक्षात मोटारचा स्पीड आणि NS म्हणजे त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचा स्पीड. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचा स्पीड. तर हा दोन्हीमधला फरक आहे. त्याला NS मायनस N. तर हा जो स्पीड आहे हे आपण नंतर आता पुढे पाहूया. तर हा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जर NS 1500 आहे आणि तुमचा मोटारनं 1500 स्पीड पकडला, मोटार 1500 स्पीड पकडला तर दोन्ही मधला स्पीड सारखा झाल्यामुळे इथं व्होल्टेज तयार होणार. इथं व्होल्टेज तयार होण्याचं कारण काय आहे? याचा स्पीड जास्त आहे हेच याचा स्पीड कमी आहे. जर दोन्ही स्पीड ज्या वेळेला एक होती त्यावेळेला हे याचं व्होल्टेज तयार होत नाही आणि व्होल्टेज नाही तयार झालं तर हे टॉर्क बंद होतो. ऑटोमॅटिकली टॉर्क कमी होतो आणि मग पुन्हा स्पीड 1500चा 1450 1400 होतो. परत मग ह्या दोन्हीमध्ये फरक पडला की इथं व्होल्टेज तयार होतं. म्हणजे हा स्पीड कधीही 1500 होत नाही. 1500 झालं की परत इथं व्होल्टेज तयार होत नाही. व्होल्टेज नाही तयार झालं की पुन्हा हे इथलं व्होल्टेज यावर फिरायला भाग पडतं आणि म्हणून हा जो स्पीड आहे हा स्पीड 1500 कधीही नसतो. 1500 पेक्षा कमी असतो. रोटरचा स्पीड 1500 पेक्षा कमी असतो. नीट लक्षात घ्या. त्यामुळं सिंक्रोनस स्पीड हा 1500 असला तर रोटर 1450 1450 75 80 लोडवर असतो हा आणि दोन्हीमध्ये सतत गॅप असतो. समजतंय का? शरीर काय झालं? लेफ्ट झाली का? समजतंय सर. समजतंय ना? तर ह्यामध्ये तुम्हाला पेपर मध्ये सिंक्रोनस स्पीड म्हणजे काय? सिंक्रोनस स्पीडचं NS इज इक्वल टू 120 F by T हा जो फॉर्म्युला आहे हे ABCD च्या तुमच्या MCQ मध्ये विचारू शकतात.
the equation of synchronous speed RMF is NS is equal to 128 by P. A मध्ये म्हणतील, B मध्ये म्हणतील 128 P by F, C मध्ये म्हणतील 120 F ओनली, D मध्ये म्हणतील none of the above. त्यामुळे ही इक्वेशन्स नीट लक्षात ठेवा. 120 F by P. P म्हणजे नंबर ऑफ पोल्स ऑफ द मोटार, F म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द सप्लाय. तर त्याच्यावरती त्या रोटरचा स्पीड अवलंबून असतो. जास्तीत जास्त किती स्पीड घेणार रोटर, तर 2 पोलची मोटार 3000 पर्यंत जाईल आणि 4 पोलची मोटार 1500 RPM पर्यंत जाईल. त्यामुळे एमसीक्यू मध्ये तुम्हाला म्हणतील की सिंगल फेज मोटार is connected to 50 hertz supply and the motor is of 4 pole. Find the synchronous speed. Motor is of 4 pole. तर त्या ठिकाणी हे उत्तर तुम्हाला द्यावं लागणार. काय म्हणजे सप्लाय 50 हर्ट्ज आहे फ्रिक्वेन्सीचा आणि 4 पोलची मोटर आहे. तर तुम्हाला एबीसीडी मध्ये 1500 RPM, 3000 RPM, 100 अँपियर असं वेगवेगळं स्पीड देऊ शकतात. तर अशा टाईपचं एक्झाम्पल पेपर मध्ये येऊ शकतं. तुम्हाला स्पीड काढता आला पाहिजे, स्पीड त्याच्यामध्ये विचारा काय अडचण असेल तर बोला. हा बोला मुलांनो. हा कोण मुलांमध्ये बोला कोणतरी. नाही सर. समजतंय का? हे सगळं डिटेल घ्यायचं कारण की एमसीक्यू कशावरही आधारित असते. एमसीक्यू मध्ये तुम्हाला हे एनएस म्हणजे काय, एफ म्हणजे काय, पी म्हणजे काय, सिंक्रोनस स्पीड आणि मोटारचा स्पीड याच्यामध्ये थोडासा फरक राहतो. हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. द स्पीड ऑफ द मोटार इज लेस दॅन द सिंक्रोनस स्पीड, or speed of the motor is greater than the synchronous speed, or speed of the motor n is equal to synchronous speed. काय उत्तर लिहावं लागेल? It is always less than the synchronous speed. Speed of the rotor is always less than the synchronous speed ns. हो का नाही? हो सर. हा तर हे आज आपल्याला थोडासा जास्त वेळ मिळाला आणि त्याच्यामुळे आपण इन कंटिन्युएशन ही करू शकलो. तर अशा ज्या वेगवेगळ्या सिंगल फेज इंडक्शन मोटार आहेत त्याच्यामध्ये थेरी काय आहे, तर 2 प्लग्स तयार करायचे, 2 वाइंडिंग्स, मेन वाइंडिंग, स्टार्टिंग वाइंडिंग. दुसरं काय, त्या एक हॉरिझॉन्टल ऍक्सिस ठेवा, एक व्हर्टिकल ऍक्सिस वर ठेवा. दुसरी कंडिशन सॅटिस्फाय. आणि मोटार सेल्फ स्टार्ट होण्यासाठी 2 करंट मध्ये 90 डिग्री स्टार्टिंग वाइंडिंगचा करंट आणि मेन वाइंडिंगचा करंट त्याच्यामध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स आणायचा. आणि त्यासाठी ज्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात त्यातली पहिली पद्धत आपण पाहिली रेजिस्टन्स स्प्लिट फेज इंडक्शन मोटार. त्यातली रेजिस्टन्सचा उपयोग करून त्यामध्ये आपण 90 डिग्री फेज डिफरन्स मिळवू शकलो आणि म्हणून फ्लक्स मध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स राहिला आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झालं आणि मोटार चालू झाली, सेल्फ स्टार्ट झाली. तर आपण आता उद्याच्या तासाला पुढचा टाईप घेणार आहोत, कॅपॅसिटर स्टार्ट सिंगल फेज इंडक्शन मोटार. कॅपॅसिटर स्टार्ट सिंगल फेज इंडक्शन मोटार. बोला. यामध्ये तुम्हाला एक जर समजलं तर पुढचं सगळं सोपं आहे. त्यासाठी हे सगळं बेसिक आहे. 2 फ्लक्स पाहिजे, त्या दोन्हीमध्ये 90 डिग्री फेज डिस्प्लेसमेंट पाहिजे, फिजिकल डिस्प्लेसमेंट पाहिजे आणि फेज डिफरन्स पण पाहिजे. तर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, मोटार सेल्फ स्टार्ट होईल. मोटार सेल्फ स्टार्ट करायचं तर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड पाहिजे आणि त्यासाठी ह्या 3 कंडिशन आहेत. मग ह्या 3 हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी ज्या गोष्टीचा उपयोग केला जातो त्यानुसार त्या मोटारचा टाईप ठरवतात. रेजिस्टन्सचा उपयोग केला म्हणून रेजिस्टन्स स्प्लिट फेज मोटार, कॅपॅसिटरचा उपयोग केला तर कॅपॅसिटर स्प्लिट फेज मोटार. तो कॅपॅसिटर पुन्हा मोटार. आता इथे कसं फक्त स्टार्टिंग पुरता ह्या वाइंडिंगचा उपयोग आहे. हे सेंट्रल स्विच काढून टाकलं हे नंतर मोटर चालू झाली की हा ओपन होतो आणि हे मोटर वाइंडिंग स्टार्टिंग वाइंडिंग सर्किटच्या बाहेर जातं आणि मेन वाइंडिंग फक्त राहतं. तुमच्या मोटरची इफिशियन्सी चांगली राहते. त्यामध्ये होणारी जी लॉस आहे त्यामध्ये अननेसेसरी आहे. मोटर चालू झाली, मोटर चालू होत्या कुठे एवढं करत परत रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डची गरज नाही. त्या 2 मोटर पुढे चालू जाते. ह्याची काय गरज आहे? आयएसची गरज नाही, आरएमएफ ची गरज नाही.
मग फक्त फायर आणि फायरची गरज असते. आणि तुम्ही जसं एकदा टॉर्क दिला की मोटर ऑटोमॅटिकली चालू राहते, तसं रोटेटिंग फील्ड रोटर चालू केला की मग फायर आणि फायर मोटर कंटिन्युअसली चालू राहते. तर हे आयडिया आहे, याच्यामध्ये काय अडचण असेल तर विचारा. त्याच्यात असा आपण पुढचं घेऊया. रेजिस्टन्सच्या कॅपॅसिटर स्लिप बेस इंडक्शन मोटर असं दुसरं नाव आहे. त्याच्यामध्ये काय चेंजेस आहेत कसं हे केलं आपण पाहूया. त्यात काय अडचण आहे का विचारा. बोला 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 पटपट. हा कंटाळा आला का? 48 राहिले 65 मधले. बोला. सर फोटो टाकायचा. हा ठीक आहे. त्याचा फोटो आपण आता हे पाठवणारच आहे तुम्हाला नोट्स, पण फोटोही टाकतो. याचा घ्या मग फोटो. रेजिस्टन्स फेज इंडक्शन मोटर. हे तुमच्या प्रॅक्टिकल लाईफ मध्ये उपयोगाचं आहे. तुम्हाला तुमच्या भविष्यात काय चाललंय हे तर कळायला पाहिजे. देशपांडे पल्लवी बोला. आहे का देशपांडे पल्लवी? बोला. तुम्ही अजिबात संकोच बाळगू नका. तुमच्या शंका विचारल्या पाहिजे. मला पवार विचारा. येस सर. समजतंय का? हो सर. नक्की. हो सर. तर हे तुम्हाला समजलं तर कसल्याही प्रकारचा एमसीक्यू आला तर तुम्ही त्याला फेस करू शकाल. ऑनलाईन का ऑफलाईन का घरी का इतर कॉलेजमध्ये हा भाग वेगळा आहे, पण बेस तुम्हाला कळला पाहिजे. बोला नितीन मेटकरी. समजतंय का? हो सर. तर हे आज आपण थांबूया इथं. तुम्हाला काही शंका असतील तर विचारा. 2 मिनिट थांबतो मी आणि त्यानंतर आपण लेफ्ट झालं तरी चालेल, कारण तुम्ही सकाळी 10 वाजल्यापासून क्लास जॉईन केलाय. आता ह्याचे मुलं कमी व्हायला लागले. ठीक आहे, आपण पुढे जाण्याचा अर्थ नाही. पुढची मोटार उद्या घेऊया. ओके ठीक आहे. लेफ्ट झालं तर चालेल. गुड डे. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. थांबूया का? श्रेय थांबू का? हो सर थांबा आता. हो सर. हो सर. ओके थांबूया.